नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहोत चालू घडामोडी डिसेंबर 2025. म्हणजेच आज आपण पाहणार आहोत मंथली करंट अफेअर्स 2025 चे डिसेंबर महिन्यातील. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की नुकत्याच झालेल्या गट ब परीक्षेमध्ये आपण वेगवेगळ्या प्रश्नाचे म्हणजे करंट अफेअर्सचे जे प्रश्न होते ते थोड्याशा टफ स्वरूपात आलेले होते. त्यामुळे कोणताही पॉइंट आपण आता निग्लेक्ट करून चालणार नाही. आपल्याला प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थितपणे वाचून जावं लागणार आहे. कारण आता एम-पी-एस-सीने थोडासा ट्रेंड चेंज केलेला आहे आणि फक्त एम-पी-एस-सीच नाही, तर कोणत्याही सरळ सेवा परीक्षा असतील, म्हणजे पोलीस भरती असेल किंवा वेगवेगळ्या कोणत्याही भरती असतील किंवा बँकिंगच्या परीक्षा देखील असतील. तर यामध्ये जे काही विचारले जाणारे चालू घडामोडी आहेत, या त्या सरळ-सरळ वन लाइनर आता जास्त करून विचारत नाहीत. परंतु बाकीच्या देखील फॅक्ट्स आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे हा जो बदललेला ट्रेंड आहे, यालाच ध्यानात ठेवून आपण आता चालू घडामोडी व्यवस्थितपणे आपल्या चॅनलवर शेअर करत असतो. डेली व्हिडिओ आपण एकंदरीतच टाकतच असतो. परंतु आपण मंथलीच व्हिडिओ जर तुम्ही पाहिले, तर ते तुम्ही परीक्षेच्या अगोदर काही दिवस अगोदर जर तुम्ही हे व्हिडिओ पाहिले, तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. आता आगामी रविवारी म्हणजे जो पुढचा 11 जानेवारी या दिवशी आपली गट क ची परीक्षा आयोजित आहे. त्यामुळे या परीक्षेमध्ये जर तुम्ही आता अगदीच डिसेंबर महिन्याचा नाही जरी पाहिला, तरी पण हे व्हिडिओ तुम्हाला ज्या काही आगामी मार्च, एप्रिल, मे या महिन्यामध्ये ज्या परीक्षा होणार आहेत, यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, हे व्हिडिओ यामध्ये आपण घटकनिहाय आपण टॉपिक कव्हर केलेले आहेत. म्हणजे राजकीय असेल, जागतिक असेल, पुरस्कार, क्रीडा या ज्या काही गोष्टी आहेत, या डिसेंबर महिन्याच्या म्हणजे ज्या मंथली करंट अफेअर्स आहेत, यामध्ये देखील आपण सेक्शन वाईज ठेवलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला ते पाहण्यास देखील सोपे जाईल. चला तर मग सुरू करूयात डिसेंबर 2025 या महिन्याच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम राजकीय. ओडिशा विधानसभेला संबोधणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरलेल्या आहेत आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. 2000 मध्ये राष्ट्रपतींनी आमदार म्हणून इथूनच राजकीय कारकीर्द सुरू केलेली होती. सध्या ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी. तर लक्षात घ्या, ओडिशा विधानसभेला संबोधणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत द्रौपदी मुर्मू. पी-एमओचे नाव आता सेवा तीर्थ असे ठेवण्यात आलेले आहे. अतिशय महत्त्वाची ही न्यूज आहे. कारण परीक्षेमध्ये वन लाइनर असेल किंवा जोड्या लावायला असेल, आपल्याला हा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर लक्षात घ्या, देशभरातील आता राजभवन म्हणून जे ओळखले जाते, त्याला आता लोकभवन असे नाव आहे. तर केंद्र सरकारने पी-एमओचे नाव बदलून आता सेवा तीर्थ असे केलेले आहे. तर देशभरातील राजभवनांना लोकभवन असे म्हटले आहे. तसेच अजून एक महत्त्वाचा बदल म्हणजे केंद्रीय सचिवालयाचे नाव बदलून आता ते कर्तव्य भवन असे केलेले आहे. त्यामुळे 3 नाव आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. राजभवनला आता लोकभवन असे म्हणतायत. पी-एमओचं नाव आता सेवातीर्थ असे केलेले आहे. तर केंद्रीय सचिवालयाचे नाव आता कर्तव्य भवन असे करण्यात आलेले आहे. पुढची न्यूज. एस-आय-आर 100% मतदार यादी डिजिटायझेशन करणारे पहिले राज्य कोण ठरले आहे? तर हे आहे राजस्थान. राजस्थान आता एस-आय-आर आपल्याला माहीतच आहे. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ही अतिशय चर्चेमधली बातमी आहे. तर एस-आय-आर अंतर्गत 100% मतदार यादी डिजिटायझेशन करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर राजस्थान. अंदमानमध्ये वीर सावरकरांच्या पुतळ्याचे नुकतेच अनावरण करण्यात आलेले आहे. अंदमान आणि निकोबारमध्ये वीर सावरकरांनी काही त्यांचा आयुष्याचा एक टप्पा त्या ठिकाणी घातलेला होता. त्यामुळे याचंच एक अनुसरण म्हणून, की अंदमानमध्ये आता वीर सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे. अमित शहा आणि मोहन भागवत यांच्या हस्तेही याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर या पुतळ्याचे शिल्पकार आहेत राम सुतार, ज्यांचं नुकतंच दुःखद निधन देखील झालेलं आहे. त्यामुळे याच राम सुतार यांनी या वीर सावरकर यांचं पुतळ्याचं नुकतंच अनावरण केलेलं आहे. महिलांसाठी राज्य बार काउन्सिलमध्ये आता 30% जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. तर महिला वकिलांसाठी प्रत्येक राज्य बार काउन्सिलमध्ये 30% जागा आरक्षित आहेत. सुप्रीम कोर्टाने हा निर्णय केलेला आहे आणि हे आरक्षण फक्त सदस्यांसाठीच नव्हे, तर अध्यक्ष, उपाध्यक्ष या सर्व पदांसाठी हे लागू असणार आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे. पॉलिटिकल किंवा म्हणजेच राजकीय या घटकामध्ये आपल्याला असा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. त्यामुळे महिलांसाठी राज्य बार काउन्सिलमध्ये किती टक्के जागा आरक्षित आहेत? तर याचे योग्य उत्तर असेल 30%. आधी महिलांचं प्रतिनिधित्व खूपच कमी होतं, त्यामुळेच हा आरक्षित करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. आता 29 महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती असणं आवश्यक आहे. एकूण प्रभाग आहेत 893, एकूण जागा आहेत 2869. आता ह्या ज्या फॅक्ट्स आहेत, ह्या तुम्ही डायरेक्ट लक्षात जरी नाही ठेवल्या, तरी आपल्यासाठी महत्त्वाची कोणती गोष्ट आहे, तर सध्याचे राज्य निवडणूक आयुक्त आहेत दिनेश वाघमारे, तर सचिव आहेत सुरेश काकानी.
आणि लक्षात घ्या, ई-व्ही-एमवरच मतदान होणार आहे. यामध्ये व्ही-व्ही-पॅटचा वापर होणार नाही. इचलकरंजी आणि जालना या 2 नव्या महानगरपालिकामध्ये पहिल्यांदाच मतदान होणार आहे. ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे, की कोणत्या अशा 2 महानगरपालिका आहेत, ज्या ठिकाणी पहिल्यांदाच निवडणुका होत आहेत. तर त्या 2 महानगरपालिका आहेत इचलकरंजी आणि जालना. स्थापना झाल्यापासून यांची ही पहिलीच निवडणूक आहे. इचलकरंजीची महानगरपालिकेची स्थापना 5 मे 2022 तर जालना महानगरपालिका 7 ऑगस्ट 2023 या दिवशी स्थापन करण्यात आलेली होती. भारताचा 77वा प्रजासत्ताक दिवसाचे मुख्य अतिथी आहेत. आता ते ठरलेले आहेत. ईयूचे 2 टॉप नेते आता एकत्र मुख्य अतिथी होणार आहेत. तर हे 2 प्रमुख पाहुणे कोण आहेत? तर उर्सुला वान डर लेयन, ज्या युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष आहेत. तर दुसरे आहेत एंटोनियो कोस्टा, जे युरोपीय परिषदेचे अध्यक्ष आहेत. ईयूचे हे 2 टॉप नेते आहेत आणि यापूर्वी 2018 मध्ये आसियानचे 10 नेते एकत्र आलेले होते. ऑक्टोबर 2025 मध्ये भारताने ईयू नेतृत्वाला आमंत्रण पाठवलेले होते आणि त्यांनी हे औपचारिकपणे आता स्वीकारले देखील आले आहे. तर लक्षात घ्या, 2 प्रमुख पाहुण्यांचं नाव आहे उर्सुला वान डेर लेयन आणि एंटोनिया कोस्टा. हे दोन्हीही नाव आपल्याला महत्त्वाचं आहे. आगामी काळामध्ये आपल्याला विचारण्यात येऊ शकतो, की भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिवसाचे मुख्य अतिथी हे कोण होते? आता आपण जागतिक न्यूजकडे वळूया. जकार्ता हे आता जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले आता शहरी क्षेत्र असलेले आता झालेले आहे. जकार्ता ही इंडोनेशियाची राजधानी आहे. संयुक्त राष्ट्र अहवालानुसार म्हणजेच वर्ल्ड अर्बनायझेशन प्रॉस्पेक्ट 2025 नुसार ही माहिती समोर आलेली आहे. तर या अहवालानुसार लोकसंख्या क्रमांक आता आपण पाहूया. जकार्तामध्ये आहेत 41.9 दशलक्ष. ढाका या शहरामध्ये आहेत 36.6 ते 40 दशलक्ष. टोकियो जे जपानमध्ये आहे यामध्ये लोकसंख्या आहे 33 ते 33.4 दशलक्ष. आणि हे अगोदर पहिल्या क्रमांकावर होते. तर आता चौथ्या क्रमांकावर आहे नवी दिल्ली, भारत 30.2 दशलक्ष. त्यामुळे लक्षात घ्या, जगातील सर्वात जास्त लोकसंख्या शहरी क्षेत्रामध्ये कोणती आहे? तर जकार्ता, जी इंडोनेशियाची राजधानी आहे, या ठिकाणी आहे. 2026 ची G20 परिषद ही आता अमेरिकेमध्ये होणार आहे. तर अमेरिकेतील मियामी या ठिकाणी होणार आहे आणि असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे घोषित केलेले आहे. स्थळ आहे मियामी, फ्लोरिडा, अमेरिका. 2026 आयोजक आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली अमेरिकेत होणाऱ्या परिषदेचे यजमानपद अमेरिकेकडे आलेले आहे. मागील काही परिषदा कोणत्या होत्या? तर 2025 ची जी परिषद होती, ही साऊथ आफ्रिका या ठिकाणी झालेली होती. 2024 ची परिषद ब्राझील, तर 2023 ची परिषद भारत या ठिकाणी झालेली होती. एकदा G20 चे सदस्य देश आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, कारण खूप वेळा हा प्रश्न विचारून झालेला आहे. तर G20 चे सदस्य देश आहेत. तुम्ही ते वाटलं तर लिहून देखील घेऊ शकता. अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, साऊथ कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, युनायटेड किंगडम आणि अमेरिका. आणि या देशांव्यतिरिक्त 2 संघ देखील यामध्ये सामील आहेत. ते 2 संघ आहेत. पहिला आहे आफ्रिकी संघ, तर दुसरा आहे युरोपीय संघ. आता नुकतेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारत भेट घेतली होती आणि यामध्ये भारत रशियाचे व्हिजन 2030 हे आता मांडलेले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन 23व्या भारत रशिया द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी भारतामध्ये आलेले होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजशिष्टाचार मोडून विमानतळावर जाऊन त्यांचे खास स्वागत देखील केलेले होते. आता या बैठकीमध्ये भारत रशिया आर्थिक सहकार्य करारावर 2030 पर्यंतची मोठी मोहर आता उमटलेली आहे. पंचवार्षिक सहकार्यावर मोहर आता उमटलेली आहे आणि ऊर्जा पुरवठ्याची ग्वाही दोन्ही देशांनी दिलेली आहे. यामध्ये कोणकोणते करार झालेले आहेत? तर सहकार्य आणि स्थलांतर, तात्पुरत्या कामगार सेवा, आरोग्य वैद्यकीय शिक्षण, अन्न सुरक्षा मानके, ध्रुवीय जहाजांची निर्मिती, सागरी सहकार्य तसेच खतांची निर्मिती. सार्कच्या स्थापनेला नुकतेच डिसेंबर महिन्यामध्ये 40 वर्ष पूर्ण झालेली आहेत. दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकारी संघटना म्हणजेच सार्क ही संघटना अतिशय महत्त्वाची संघटना होती, परंतु सध्या हिचे महत्त्व थोडेसे कमी झालेले आहे. दक्षिण आशियातील ही सर्वात मोठी प्रादेशिक संघटना आहे. पहिले सार्क शिखर संमेलन 8 डिसेंबर 1985 या दिवशी झालेले होते. याची संकल्पना सर्वप्रथम बांगलादेशचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जियाऊर रहमान यांनी 1980 मध्ये मांडलेली होती. याचे 7 संस्थापक सदस्य देश होते. एकूण देश आहेत 8. अफगाणिस्तान 2007 मध्ये सामील झालेला आहे. भारतातर्फे त्यावेळी राजीव गांधी यांनी सही केलेली होती. 91वे शिखर संमेलन 2016 मध्ये इस्लामाबादला होणार होते, परंतु उरी हल्ल्यानंतर भारताने या परिषदेवर बहिष्कार टाकला आणि त्यानंतर एकही शिखर संमेलन याचे झालेले नाही.
20व्या युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारसा सत्राचे आयोजन हे भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेले आहे. त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे, की 20व्या युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारसा सत्राचे आयोजन कुठे केलेले आहे? तर हे भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी आता हे करण्यात आलेले आहे. याचे उद्दिष्ट काय होते? तर युनेस्कोच्या ICH यादीत नाव नोंदवण्यासाठी राज्य पक्षांनी सादर केलेल्या नामांकनांची तपासणी करणे. आता युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये दिवाळी, जो भारताचा अतिशय मोठा सण आहे, या दिवाळी या सणाला आता समाविष्ट करण्यात आलेले आहे. इंटँजिबल कल्चरल हेरिटेज ऑफ ह्युमॅनिटी यामध्ये हा समावेश करण्यात आलेला आहे. युनेस्कोच्या 20व्या इंटँजिबल कल्चरल हेरिटेज कमिटीच्या बैठकीत जी बोट्सवाना या ठिकाणी झालेली होती, यामध्ये अ, ही ही दिवाळी हा सण आता समाविष्ट करण्यात आलेला आहे. याचा प्रस्ताव भारत सरकारने मांडलेला होता. यादीतील नाव आहे दीपावली, दिवाळी द फेस्टिव्हल ऑफ लाईट्स. अमूर्त सांस्कृतिक वारसा या श्रेणीमध्ये आता हे अ, समाविष्ट करण्यात आलेले आहे. दिवाळीनंतर भारताचे एकूण 16 अमूर्त सांस्कृतिक वारसे झालेले आहेत. आता हे 16 अमूर्त सांस्कृतिक वारसे जे झालेले आहेत, हे जगातील सर्वात जास्त सांस्कृतिक वारसास्थळे असणारे आता भारत हा देश झालेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या, जगात सर्वात जास्त सांस्कृतिक वारसास्थळे हे कोणत्या देशात आहेत? तर ते आहेत भारत. पुढचा प्रश्न, गोल्ड कार्ड व्हिसा. आता अमेरिकेतील एक नवीन इमिग्रेशन व्हिसा हा प्रोग्राम आहे. आपल्याला पुन्हा एकदा असा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो, की गोल्ड कार्ड व्हिसा हा कोणत्या देशाने जारी केलेला आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे अमेरिका. अमेरिकेमध्ये अमर्याद राहण्याचा अधिकार या गोल्ड कार्ड व्हिसा मार्फत आता मिळणार आहे. तसेच हा व्हिसा लगेच काही आठवड्यात मंजूर देखील होतो. तर यासाठी वैयक्तिकसाठी 9 कोटी तर कंपनीसाठी 18 कोटी किंमत मात्र यासाठी भरावी लागणार आहे. ऑस्ट्रियाने शाळांमध्ये मुलींना हेड स्कार्फवर बंदी घातलेली आहे. ऑस्ट्रियाने शाळांमध्ये 14 वर्षाखालील मुलींना हेड स्कार्फ घालण्यावर बंदी आणलेली आहे. याची अंमलबजावणी सप्टेंबर 2026 पासून होणार आहे. याचे कारण आहे मुलींच्या स्वातंत्र्याचे संरक्षण आणि लिंग समानता करणे. इस्लामिक परंपरेनुसार डोके झाकणारे हेड स्कार्फ घालण्यास बंदी घातलेली आहे. आता सार्वजनिक आणि खाजगी शाळांवर ही आता बंदी आता लागू असणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, आपल्याला वन लाइनर या घटकामध्ये विचारण्यात येऊ शकतो, की ऑस्ट्रिया या देशाने शाळांमध्ये मुलींना आता हेड स्कार्फ बंदी घातलेली आहे. तर अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात येऊ शकतो. पुढचा प्रश्न, येल्लो लाईन इस्रायल आणि गाझा या दरम्यान आता नवीन सीमारेषा आता आखण्यात आलेली आहे. आता ही एक अशा पद्धतीची डायरेक्ट एक लाईन आखलेली नाहीये. एक येलो लाईन म्हणजे काय? इस्रायल आणि गाझा म्हणजेच गाझा म्हणजे पॅलेस्टाईन या दरम्यानची ही एक नवीन सीमारेषा आहे आणि एक काल्पनिक रेषा आहे. उत्तर-दक्षिण दिशेने विभागणारी ही काल्पनिक रेषा आहे. तर ऑक्टोबर 2025च्या ट्रम्पच्या युद्धविराम कराराचा हा एक भाग आहे. या महत्त्वाच्या लाईनसोबतच आता काही महत्त्वाच्या रेषा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ज्या फॅक्चुअल डेटा आहे, जो आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात येऊ शकतो. त्यामध्ये आहे ड्युरंड लाईन पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यान, रेड क्लिफ लाईन भारत आणि पाकिस्तान दरम्यान, मॅकमोहन लाईन भारत आणि चीन दरम्यान, 24वी समांतर लाईन भारत आणि पाकिस्तान दरम्यान, जी 1965 ची युद्धबंदी लाईन आहे. एल-ओ-सी म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल जी भारत आणि पाकिस्तान दरम्यान आहे. तर एल-ए-सी लाईन ऑफ ॲक्चुअल कंट्रोल जी भारत आणि चीन दरम्यान आहे. आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन हा 18 डिसेंबर 2025 या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे. तर लक्षात घ्या, आपल्याला पुन्हा एकदा वन लाइनर घटकामध्ये विचारण्यात येऊ शकतो, की आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन हा कधी साजरा करतात? 18 डिसेंबर. युनेस्को जागतिक वारसास्थळांचे ट्विनिंग करार. आता हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, की भारत आणि जॉर्डन यांच्यामध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांचे ट्विनिंग करार झालेला आहे. आता ट्विनिंग म्हणजे काय? तर 2 वेगळ्या देशातील 2 ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक स्थळांना जुळी बहीण बनवणे. ट्विनिंग स्थळे कोणती आहेत? तर लक्षात घ्या, जॉर्डनमधील पेट्रा, तर भारतातील एलोरा गुहा. तर हे दोन्ही स्थळांना आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचे ट्विनिंग करार आता झालेला आहे. कोणत्या 2 देशांदरम्यान? भारत आणि जॉर्डन. आता याचं दोन्ही स्थळांचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही रॉक कट आर्किटेक्चरसाठी प्रसिद्ध आहेत. पेट्रा ही युनेस्को साइट्स 1985 मध्ये झालेली होती. तर एल्लोरा युनेस्को साइट ही 1983 मध्ये झालेली होती. याचा उद्देश आहे वारसा संवर्धन, पर्यटन आणि शैक्षणिक आदान-प्रदान करणे. ब्रिक्स अध्यक्षपद 2026 चे आता भारताकडे आलेले आहे. 1 जानेवारी 2026 पासून ब्रिक्सचे अध्यक्षपद भारताने सुरू केलेले आहे. 18वे ब्रिक्स शिखर संमेलन भारतामध्ये होणार आहे. हा हस्तांतरण ब्राझीलकडून आता भारताला झालेले आहे. 17 ब्रिक्स शिखर संमेलन ब्राझीलला झाले होते. ब्रिक्सची स्थापना झाली होती 2006 ला आणि 2011 मध्ये दक्षिण आफ्रिका यामध्ये समाविष्ट झालेला होता. सध्याचे सदस्य आहेत 11 देश. ब्रिक्स जगाच्या 45% आणि जी आणि 50% पेक्षाही जास्त लोकसंख्येचा गट झालेला आहे. पुढचा, श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन म्हणजे एस-एल-बी-सीला आता 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. या एस-एल-बी-सीचे पूर्वीचे नाव होते रेडिओ सिलोन. हे आशियातील पहिले रेडिओ स्टेशन होते आणि याला आता 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे.
क्वाड देशांचा प्रथमच संयुक्त लॉजिस्टिक सराव हा आता पार पडलेला आहे. हा 8 ते 12 डिसेंबर 2025 या दरम्यान हा क्वाड देशांचा प्रथमच संयुक्त लॉजिस्टिक सराव पार पडलेला आहे. ठिकाण होते अमेरिका. सहभाग होता भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया. याचा उद्देश होता नैसर्गिक आपत्तीमध्ये जलद आणि प्रभावी मानवी मदत पोहोचवणे. क्वाडचा हा पहिला प्रत्यक्ष मैदानी लॉजिस्टिक सराव आहे. क्वाडची स्थापना लक्षात घ्या 2004 मध्ये झाली होती. त्याचा लॉंग फॉर्म आहे क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या 4 लोकशाही देशांचा हा अनौपचारिक गट आहे. कुनार नदी ही एक चर्चेतील मुद्दा आहे. चर्चेचे कारण आहे तालिबान सरकारने कुनार नदीवर धरण बनवणार आहे. ही नदी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवरून वाहते. याचा उगम पाकिस्तानमधील खैबर पख्तूनवा या प्रांतामध्ये झालेला आहे. नंतर ती अफगाणिस्तानमध्ये जाते. कुनार नदी ही काबूल नदीची उपनदी आहे. भारताने अफगाणिस्तानच्या या योजनेचे समर्थन केलेले आहे. आता आपण आर्थिक या घटकाकडे वळूया. एफ-डी-आय मध्ये आता महाराष्ट्र हा अव्वल राहिलेला आहे. भारतामध्ये एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यात एफ-डी-आय मध्ये तब्बल 18% वाढून एकूण गुंतवणूक ही 35.18 अब्ज डॉलर्स एवढी झालेली आहे. अमेरिकेतून येणारी गुंतवणूकही दुप्पट होत 6.62 अब्ज डॉलरवर पोहोचलेली होती. यामध्ये महाराष्ट्र देशात नंबर 1 वर होता. या कालावधीत सर्वाधिक 10.57 अब्ज डॉलर्स एफ-डी-आय आकर्षित करून महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावलेले आहे. आता राज्यानुसार काही इथे डेटा दिलेला आहे. राज्यानुसार गुंतवणूक सर्वाधिक कुठे झालेली आहे? तर महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू हे 3 पहिले आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कुठल्या देशातून किती गुंतवणूक आलेली आहे? सर्वाधिक गुंतवणूक आलेली आहे सिंगापूर, दुसऱ्या क्रमांकावर आहे अमेरिका, तर तिसऱ्या क्रमांकावर आहे मॉरिशस. हे 3 पहिले आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर कोणत्या क्षेत्रात जास्त एफ-डी-आय आलेलं आहे? तर सर्वाधिक एफ-डी-आय आलेलं आहे. आता संगणक सॉफ्टवेअर, हार्डवेअर यामध्ये 9 अब्ज डॉलर्स आलेलं आहे. परंतु तसं पाहायला गेलं, जर एकत्रित पाहायला गेलं, तर रसायन उद्योग यामध्ये 53.4 कोटी, तर बांधकाम विकासामध्ये 23.3 कोटी असं आहे. परंतु जर स्पेसिफिक म्हणायला गेलं, तर संगणक सॉफ्टवेअरमध्ये 9 अब्ज डॉलर्स, सेवामध्ये 5 अब्ज डॉलर्स, व्यापारमध्ये 2.78 अब्ज डॉलर्स आणि ऑटोमोबाईलमध्ये 1.57 अब्ज डॉलर आणि अपारंपरिक ऊर्जेमध्ये 2 अब्ज डॉलर्स. लक्षात घ्या, या गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि एफ-डी-आय मध्ये आता महाराष्ट्र आता अव्वल ठरलेलं आहे, हे देखील महत्त्वाचं आहे. डॉलरच्या तुलनेमध्ये आता रुपयाची किंमत पहिल्यांदाच 90 पर्यंत आता या डिसेंबर महिन्यामध्ये पोहोचलेली होती. इतिहासामध्ये पहिल्यांदाच इतक्या निच्चंकी पातळीवर यावर्षीचे चलन आता 5% पेक्षा जास्त कमकुवत झालेले आहे. रुपयाची किंमत कमी झाली तर काय-काय होते हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर रुपयाची किंमत कमी झाली तर काय होते? तर सगळ्यात पहिलं आयात महाग होते. म्हणजे आपण बाहेरील कोणतीही गोष्टी या आपल्याला महाग दरामध्ये मिळतात. परंतु निर्यात मात्र वाढते. कारण आपल्या गोष्टींना हा कमी भाव असल्यामुळे याची निर्यात मात्र आपल्याला सोपी होते. इन्फ्लेशन वाढते. परदेशात शिक्षण किंवा पर्यटन महाग होते. परकीय कर्ज म्हणजे फॉरेन डेप्ट वाढतो. एफ-पी-आय म्हणजेच विदेशी गुंतवणूक बाहेर जाण्याची शक्यता असते. पेट्रोल, डिझेलच्या भावामध्ये श वाढ होऊ शकते. तर परदेशातून येणारा जो पैसा आहे, ज्याला रेमिटन्सेस असं म्हटलं जातं, हा अधिक फायदेशीर होतो. त्यामुळे लक्षात घ्या, डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची किंमत आता पहिल्यांदाच 90 पर्यंत पोहोचलेली आहे आणि यामुळे काय-काय होऊ शकते हे देखील आपण आता पाहिलेलं आहे. 27वी नवरत्न कंपनी ठरलेली आहे नुमालीगड रिफायनरी लिमिटेड. 1 डिसेंबर 2025 ला हा दर्जा त्याला मिळालेला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ही घोषणा केलेली आहे. नुमालीगड हे आसाम या ठिकाणी आहे. तर ही याची स्थापना ही 22 एप्रिल 1993 ला झाली होती. 2009 मध्ये याला मिनीरत्न दर्जा प्राप्त झालेला होता. तर आता याला नवरत्न कंपनीचा दर्जा मिळालेला आहे. तामिळनाडूला एकाच वेळी 5 नवीन जी-आय टॅग मिळालेले आहेत. तर हे 5 जी-आय टॅग कोणते आहेत? वॉरियर कॉटन साडी, तुयामल्ली तांदूळ, अंबा समुद्रम लाकडी खेळणी, नमक्कल सोपस्टोन भांडी आणि कविंदपदी देशी साखर. लक्षात घ्या, ह्या 5 मुळे आता तामिळनाडूमध्ये एकूण जी-आय टॅग झालेले आहेत 74. जी-आय म्हणजे काय? जिओग्राफिकल इंडिकेशन. कायदा हा 1999 मध्ये लागू झालेला होता. 1999 मध्ये आलेला होता. तर लागू मात्र 2003 पासून झालेला होता. कोणत्याही एखाद्या पदार्थाला जर जी-आय टॅग मिळाला तर तो 10 वर्षासाठी लागू असतो. सध्यासाठी सर्वात जास्त जी-आय टॅग आहेत उत्तर प्रदेश या राज्याकडे, ज्याकडे 79 जी-आय टॅग आहेत. राष्ट्रीय लेखा प्रणालीसाठी आता नवीन बेस वर्ष ठरवण्यात आलेले आहे, जे आहे 2022-23. लक्षात घ्या, महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आपल्याला माहीतच आहे, की या अगोदर बेस इयर हे खूप अगोदर मांडलेले होते आणि यानंतर खूप वर्षांनी आता हे बेस इयर बदललेले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केलेली आहे. सध्याचे बेस वर्ष आहे 2011-12 आणि आता नवीन बेस वर्ष होणार आहे 2022-23. बेस वर्ष हे राष्ट्रीय लेखा प्रणालीत जी-डी-पी, जी-एन-पी, एन-एन-पी इत्यादी आर्थिक निर्देशांक मोजण्यासाठी महत्त्वाचे आहे. त्याचा जो उद्देश आहे तो तुम्ही खाली स्लाइडमध्ये वाचू शकता.
2024-25 मध्ये स्मारकांमध्ये ताजमहाल हा आता पहिल्या स्थानावर आलेला आहे. तर लक्षात घ्या, सर्वाधिक भेट दिलेल्या 10 स्मारकामध्ये ताजमहाल हा पहिल्या स्थानावर आलेला आहे. भारतामधील सर्वाधिक भेट ही ताजमहाल या ठिकाणी झालेली आहे. तर ताजमहालला 6.90 लाख पर्यटकांनी भेट दिलेली आहे. तर कोणार्क सूर्यमंदिर हे दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्या ठिकाणी 3.57 लाख पर्यटकांनी भेट दिलेली आहे. तर कुतुब मिनार याला 3.42 लाख पर्यटकांनी भेट दिलेली आहे. मायक्रोसॉफ्टची भारतामध्ये आता $17.5 अब्ज ची गुंतवणूक झालेली आहे. वेगाने विस्तारणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय परिसंस्थेला पाठबळ देण्यासाठी मायक्रोसॉफ्टने ही आता एवढी तब्बल मोठी म्हणजे $17.5 अब्ज ची गुंतवणूक केलेली आहे आणि अशी घोषणा कंपनीचे सीईओ सत्या नाडेला यांनी केलेली आहे. पहिल्या स्वदेशी हायड्रोजन फ्युएल सेलचे जहाजाचे नुकतेच अनावरण करण्यात आलेले आहे. हे नमोघाट वाराणसी या ठिकाणी करण्यात आलेले आहे. हे बनवले आहे कोचिन शिपयार्ड लिमिटेड यांनी. याची क्षमता आहे 50 प्रवासी. पूर्ण एसी हायड्रोजनवर ही चालणारी आता जहाज आहे. प्रवासाची वेळ असणार आहे 8 तास. लांबी आहे 24 मीटर. तंत्रज्ञान आहे पूर्णपणे स्वदेशी. यासाठी खर्च आलेला आहे ₹17.50 कोटी. डी-बी-एस बँकेला ग्लोबल बँक ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. डी-बी-एस बँकचं नाव आहे डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर. पुरस्कार दिलेला आहे द बँकर या मासिकाने. हा पुरस्कार डी-बी-एसला तिसऱ्यांदा मिळालेला आहे. डी-बी-एस बँकेचे मुख्यालय आहे सिंगापूर या ठिकाणी. तसेच भारतामध्ये बँक ऑफ बडोदा याला बँक ऑफ द इयर अवॉर्ड्स 2025 ने सन्मानित करण्यात आलेले आहे. द बँकर या मासिकानुसारच हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. द बेस्ट बँक इन इंडिया म्हणून आता याची मान्यता झालेली आहे. द बँकर जागतिक बँकिंग क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीला सन्मानित करते. तर लक्षात घ्या, जगातील सर्वोत्तम बँक डी-बी-एस, तर भारतातील सर्वोत्तम बँक बँक ऑफ बरोदा. भारतातील पहिले पॉवर म्युझियम पटना या ठिकाणी उभारले जाणार आहे. कार्बीगाही या औष्णिक वीज प्रकल्पाच्या जागेवर जे सध्या बंद आहे, या ठिकाणी आता म्युझियम उभारण्यात येणार आहे. विजेच्या क्षेत्राचा म्हणजे पॉवर सेक्टरचा इतिहास दाखवणारे भारतातील हे पहिलेच संग्रहालय आहे आणि बिहार सरकारने हे आता प्रकल्प बनवलेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या, हे भारतातील पहिले पॉवर म्युझियम कुठे उभारण्यात येणार आहे? तर पटना या ठिकाणी हे उभारण्यात येणार आहे. भारतातले हे पहिले असले तरी हे जगातले चौथे असे म्युझियम आहे, जे अशा पद्धतीने उभारण्यात आलेले आहे. देशातील पहिला 8 पदरी बोगदा हा आता नुकताच आता सुरू झालेला आहे. राजस्थानमधील दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवरील देशातील पहिला 8 पदरी बोगदा हा असणार आहे. हा देशातील पहिला 8 पदरी एक्सप्रेसवे या रस्त्याला हा जोडतो. राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील मुकुंद्रा हिल्स टायगर रिझर्व्हमधून हा जातो. तर लक्षात घ्या, देशातील पहिला 8 पदरी बोगदा कोणता? दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर हा आता उभारण्यात आलेला आहे आणि राजस्थान या राज्यामध्ये हा आहे. विमा क्षेत्रामध्ये 100% एफ-डी-आय आता यासाठी सरकारने मान्यता दिलेली आहे. भारतीय संसदेने विमा क्षेत्रात 100% एफ-डी-आयला मंजुरी दिलेली आहे. विधेयकाचे नाव आहे सबका बिमा सबकी रक्षा. विधेयक 2025. 12 डिसेंबर 2025 ला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. 16 डिसेंबरला लोकसभेत मंजूर, तर 17 डिसेंबरला राज्यसभेत आवाजी मतदानाने मंजूर झालेली आहे. आता राष्ट्रपतीच्या मंजुरीनंतर हा कायदा लागू होणार आहे. याचा उद्देश आहे 2047 पर्यंत सर्वांसाठी विमा ध्येय साध्य करणे. भारतात रोलिंग बजेट प्रणाली आता लागू करणारे पहिले राज्य ठरलेले आहे मध्य प्रदेश. 2026-27 पासून ही रोलिंग बजेट आता लागू होणार आहे. रोलिंग याचा अर्थ होतो सतत चालू राहणारे. म्हणजेच 3 वर्षांचा फ्रेमवर्क म्हणजे चालू वर्ष प्लस पुढील 2 वर्षाचे अंदाजित खर्च व महसूल असे करणारे हे देशातील पहिलेच राज्य ठरलेले आहे. पुन्हा एकदा सांगतो, भारतात रोलिंग बजेट प्रणाली लागू करणारे पहिले राज्य ठरलेले आहे मध्य प्रदेश. आता आपण सामाजिक घटकाकडे वळूया. हॉर्नबिल महोत्सव 2025 हा आता 1 ते 10 डिसेंबर 2025 दरवर्षी या दरम्यान हा महोत्सव पार पडतो. हा महोत्सव नागालँड या राज्याचा आहे. आपल्याला हे देखील माहिती असणं आवश्यक आहे. तर यावर्षीचा म्हणजे 2025चा जो हॉर्नबिल महोत्सव होता, हा युनायटेड किंगडमच्या भागीदारीमध्ये आता संपन्न झालेला आहे. हॉर्नबिल महोत्सवाबद्दल थोडक्यात माहिती पाहू. दरवर्षी 1 ते 10 डिसेंबर सुरुवात झालेली आहे 2000 मध्ये. याला राज्याचा महोत्सवांचा महोत्सव असे देखील म्हटले जाते. हॉर्नबिल म्हणजे एक पक्षी आहे आणि या पक्ष्याच्या नावावरूनच या महोत्सवाचं नाव करण्यात आलेले आहे. हैदराबाद मेट्रो सुरक्षा पथकामध्ये आता 20 ट्रान्सजेंडर आता समाविष्ट करण्यात आलेले आहे. महिलांच्या सुरक्षेत आणि प्रवासातील सोयीमध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने हे मोठे पाऊल उचललेले आहे. लक्षात घ्या, वन लाईनरमध्ये आपल्याला विचारण्यात येऊ शकतो, की हैदराबाद मेट्रो सुरक्षा पथकात 20 ट्रान्सजेंडर समाविष्ट करण्यात आले आहे. म्हणजे कोणत्या मेट्रो सुरक्षा पथकात हे समाविष्ट करण्यात आलेले आहे? अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात येऊ शकतो.
मनरेगा या नावामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे. या महिन्यातील म्हणजे डिसेंबर 2025 या महिन्यातील कदाचित ही सर्वात महत्त्वाची घटना असेल. तर मनरेगाचं नवीन नाव झालेलं आहे व्ही-बी-जी रामजी म्हणजेच याचं नाव आहे विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण. लोकसभेमध्ये हे मांडले आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाची घटना ही बाजूच्या चार्टमध्ये तुम्हाला दिसतच आहे, की या अगोदर जे 100 दिवसांचा जो गॅरंटी होती, हे आता 125 दिवस केलेले आहे आणि खर्चामध्ये बदल केलेला आहे. खर्च 60% केंद्र तर 40% राज्य. जे पूर्वी 100% केंद्र करत होते, आता हे बदलण्यात आलेले आहे. 15 दिवस काम नसल्यास दर आठवड्याला बेरोजगार भत्ता देखील मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने मनरेगाचे नाव हे पूज्य बापू ग्रामीण रोजगार हमी योजना असे ठेवण्याचं नियोजित होतं. परंतु आता ते बदलून आता व्ही-बी-जी रामजी म्हणजेच विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण असे ठेवण्यात आलेले आहे. हा प्रश्न म्हणजे जर तुम्ही मला विचाराल, की डिसेंबर महिन्यातील सर्वात महत्त्वाची अशी कोणती गोष्ट आहे, की 100% ती परीक्षेला येऊ शकते, तर मनरेगा आणि त्याचं बदललेलं नाव याबद्दल आपला 100 आणि 101% प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. आणि या विधेयकाला राष्ट्रपतीची मंजुरी देखील मिळालेली आहे. लोकसभेमध्ये मंजूर झालेलं आहे 18 डिसेंबर 2025 ला. राज्यसभेमध्ये मंजूर झालं आहे 19 डिसेंबर 2025 ला. तर राष्ट्रपतींनी 21 डिसेंबर 2025 या दिवशी याला मंजुरी दिलेली आहे आणि 2005 च्या एम-जी नरेगाची जागा या विधेयकाने घेतलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं मी जसं सांगितलं 100 वरून 125 दिवस याचे आता झालेले आहे. विधेयक कोणी मांडलेले होते? तर जे आपले कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान. मनरेगाच्या नावामध्ये जो काही बदल केलेला आहे, त्यामध्ये त्या संदर्भात आता एम-जी नरेगाबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. एम-जी नरेगाचं नाव होतं महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट 2005. याची सुरुवात 2 फेब्रुवारी 2006 या दिवशी करण्यात आलेली होती. जगातील सर्वात मोठी रोजगार हमी योजना ही म्हणून याची ओळख होती. किमान 33% काम हे महिलांसाठी राखीव करण्यात येत होते. 100% शहरी लोकसंख्या असलेले जिल्हे वगळता संपूर्ण देशात ही योजना चालू होती. योजनेचा मुख्य उद्देश होता ग्रामीण भागातील कुटुंबांना अकुशल मजुरीद्वारे आर्थिक वर्षात किमान 100 दिवसांची हमी रोजगार देऊन उपजीविका सुरक्षा प्रदान करणे. बिहार बोर्डाला आयएसओ प्रमाणपत्र मिळालेले आहे. त्यामुळे लक्षात घ्या, आयएसओ प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले राज्य शिक्षण मंडळ कोणते ठरलेले आहे? तर बिहार. केंद्रशासित प्रदेशातील पहिला झेन्झी पोस्ट ऑफिसचे उद्घाटन नुकतेच करण्यात आलेले आहे. त्यामुळे लक्षात घ्या पुन्हा एकदा, केंद्रशासित प्रदेशातील पहिले जेनझी पोस्ट ऑफिसचे उद्घाटन कुठे करण्यात आलेले आहे? तर जम्मू काश्मीर या ठिकाणी. आपल्याला महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी महत्त्वाचं हे आहे, की हे एम्स विजयपूर म्हणजे जे जम्मू कॅम्पस आहे या ठिकाणी हे उभारण्यात आलेलं आहे. पण एक लक्षात घ्या, कन्फ्युजन करून घ्यायचं नाही, की भारतातील पहिले जेनझी पोस्ट ऑफिस कुठे आहे? तर हे आहे आय-आय-टी दिल्ली या ठिकाणी. तर केंद्रशासित प्रदेशातील पहिले जेनझी पोस्ट ऑफिस आहे जम्मू काश्मीर या ठिकाणी. परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्र ठरलेली आहे. या संदर्भाचा रिपोर्ट नुकताच डिसेंबर महिन्यामध्ये जाहीर झालेला होता. तर सर्वाधिक परदेशी पर्यटकांचे राज्य ठरलेले आहे महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर, तर दुसऱ्या क्रमांकावर आहे पश्चिम बंगाल. परंतु सर्वाधिक देशांतर्गत पर्यटकांचे राज्य म्हणजेच देशांतर्गत जे काही पर्यटक आहेत, हे कोणत्या राज्यात जातात? तर सगळ्यात पहिलं आहे उत्तर प्रदेश, ज्या ठिकाणी 64 कोटी. तर दुसऱ्या क्रमांकावर आहे तामिळनाडू. तर जिथे 30 कोटी परदेशी म्हणण्यापेक्षा देशांतर्गत पर्यटकांनी या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे. परदेशी पर्यटक कोणत्या खंडामधून सर्वाधिक आलेले आहेत? तर सगळ्यात पहिल्यांदा आलेले आहेत आशिया पॅसिफिक, दुसऱ्या क्रमांकावर आहे युरोप, तिसऱ्या क्रमांकावर आहे उत्तर अमेरिका. देशांतर्गत पर्यटनामध्ये मोठी वाढ झालेली आहे. 2024 मध्ये 295 कोटी तर 2023 मध्ये 250 कोटी होते. 17.51% ची यामध्ये वाढ झालेली आहे. आता आपण महाराष्ट्र या घटकाकडे वळूया. 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची पत्रिका नुकतीच जाहीर झालेली होती आणि डिसेंबर महिन्यामध्ये या पत्रिकेवर खूप सारी चर्चा झालेली होती. त्यामुळे आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय आहे? तर 99वं साहित्य संमेलन याचे उद्घाटन हे ज्येष्ठ लेखिका डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार होते आणि समारोप सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असणार आहेत ज्येष्ठ साहित्यिक रघुवीर चौधरी. सातारा या ठिकाणी हे 99वे अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे. तर याचे जे ठिकाण आहे हे छत्रपती शाहू स्टेडियम सातारा या ठिकाणी होत आहे. संमेलनाचे अध्यक्ष आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, जे आहेत विश्वास पाटील. स्वागताध्यक्ष आहेत शिवेंद्रसिंह भोसले. बोधचिन्ह आहे फडणीस यांनी बोधचिन्ह हे तयार केलं आहे. 32 वर्षांनी सातारामध्ये हे साहित्य संमेलन होत आहे. यापूर्वी 1905, 1962 आणि 1993 मध्ये साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये झालेले होते. सौर कृषी पंप योजनेमध्ये महाराष्ट्राचा विश्वविक्रम झालेला आहे आणि महाराष्ट्राने गिनीज वर्ल्ड बुकमध्ये देखील याचं नोंदणी केलेली आहे. म्हणजे यामध्ये गिनीज बुकमध्ये नोंद झालेली असून
देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रमाणपत्र त्यांना प्रदान देखील करण्यात आलेलं आहे. देशामध्ये महाराष्ट्र हे सौर ऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारे राज्य ठरलेले आहे. महाराष्ट्रातील राजभवनाचे नाव आता लोकभवन करण्यात आलेले आहे. ज्या पद्धतीने सेंट्रलला देखील नाव बदलले आहे, तसे महाराष्ट्रात देखील नाव बदललेले आहे. तर त्यामुळे लक्षात घ्या, आपल्यासाठी महत्त्वाचं पी-एमओचे नाव सेवातीर्थ, राजभवनचे नाव लोकभवन, तर केंद्रीय सचिवालयाचे नाव आहे कर्तव्य भवन. देशातील सर्वात मोठे किसान कृषी प्रदर्शन हे पुण्यातील मोशी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले होते. किसान मालिकेतील हे 33वे प्रदर्शन होते. त्यामुळे लक्षात घ्या, देशातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन कुठे? तर पुण्यातील मोशी या ठिकाणी. मानव वन्यजीव संघर्ष आता राज्य आपत्ती म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे. महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ही घोषणा केलेली आहे. मानव वन्यजीव संघर्ष झपाट्याने होत असताना महाराष्ट्र राज्य सरकारने ही राज्य आपत्ती म्हणून घोषित केलेली आहे. आपल्याला सरळ-सरळ विचारण्यात येऊ शकतो, की कोणत्या राज्याने मानव वन्यजीव संघर्ष राज्य आपत्ती म्हणून घोषित केलेली आहे? तर ते आहे महाराष्ट्र. भारतीय संविधान गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या पुस्तकाचे उद्घाटन करण्यात आले. म्हणजे या पुस्तकाचे प्रदर्शन करण्यात आले. हे पुस्तक आहे देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावर आधारित आहे. तर लक्षात घ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेली काही पुस्तके आपल्याला विचारण्यात येऊ शकतात. तर त्यांनी 4 पुस्तके आतापर्यंत लिहिलेली आहेत. अर्थसंकल्प म्हणजे नेमके काय? अर्थसंकल्प सोप्या भाषेत, आत्मनिर्भर महाराष्ट्र आणि चौथे आता नवीन पुस्तक आहे भारतीय संविधान गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल. शक्तिपीठ महामार्ग या महिन्यामध्ये देखील चर्चेमध्ये होता. तो शक्तिपीठ महामार्ग हा समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर आधारित आहे. त्यामुळे आपल्याला महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी हे महत्त्वाच्या जे काही पॉइंट्स आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. शक्तिपीठमधून पंढरपूर आणि वाळवा चंदगडला वगळणार असल्याचं स्टेटमेंट मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला शक्तिपीठ महामार्गाबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. नागपूर आणि गोवा या 2 जिल्ह्यांना किंवा गोवा राज्यामध्ये हा पूर्ण स्प्रेड होतो. परंतु ज्या पद्धतीने तुम्ही मॅपमध्ये पाहतच आहात, की खूप साऱ्या जिल्ह्यांना म्हणजे महाराष्ट्रातील जवळपास 12 जिल्ह्यातून हा महामार्ग जातो आणि 12 जिल्ह्यांचे नावं देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. एकूण हा जो काही आहे, हा 802 किलोमीटरचा आहे, तर महाराष्ट्रामध्ये हा 700 किलोमीटर आहे. जिल्हे आहेत वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. 6 पदरी हा महामार्ग आहे. याची सुरुवात पवनार, वर्धा जिल्हा यातून होणार आहे. तर शेवट पत्रादेवी, उत्तर गोवा जिल्हा या ठिकाणी होणार आहे. महामार्गात येणारी जी काही महत्त्वाची देवस्थाने आहेत, हे तुम्ही खाली पाहू शकता. पुढचा प्रश्न म्हणण्यापेक्षा पुढची न्यूज. महाराष्ट्र सरकारने पगडी प्रथा बंद करण्याची घोषणा केलेली आहे. आता हे नेमकी पगडी म्हणजे काय? पगडी प्रथा ही स्वातंत्र्यपूर्व काळातील मुंबईतील भाडेकरू व्यवस्था आहे. म्हणजे पद्धत काय असायची, की या प्रथेमध्ये भाडेकरू प्रवेशाच्या वेळी मोठी एकरकमी रक्कम, ज्याला पगडी असे म्हटले जाते, ही मालकाला देतात आणि त्या बदल्यात अत्यंत कमी मासिक भाडे देऊन कायमस्वरूपी राहण्याचा अधिकार या ठिकाणी मिळत असतो. यात भाडेकरू आपले हक्क पण विकू शकत होता. इमारती जीर्ण होऊन धोकादायक बनलेल्या होत्या. त्यामुळे ही प्रथा आता बंद करण्याची घोषणा ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. आता आपण पर्यावरण या घटकाकडे वळूया. तांबट हा आता अमरावतीचा शहर पक्षी आता नुकताच घोषित करण्यात आलेला आहे आणि शहर पक्षाची निवड करणारे अमरावती हे आता महाराष्ट्रातील पहिलेच शहर ठरलेले आहे. त्यामुळे लक्षात घ्या, तांबट हा अमरावतीचा शहर पक्षी म्हणून निवड झालेली आहे. तांबटचं नाव आहे कॉपरस्मिथ बार्बेट. चक्रीवादळ तितवा हे अतिशय चर्चेमध्ये होते. हे ॲक्चुअली 26 नोव्हेंबर 2025 या दिवशी उत्पत्ती झालेली होती. परंतु डिसेंबर महिन्यामध्ये त्यांनी अतिशय वाईट पद्धतीने श्रीलंका या देशाला तडाखा दिलेला होता आणि यामुळे आपण भारताने देखील एक प्रकारचं मदत त्यांना जाहीर केली होती. त्यामुळे आपल्याला महत्त्वाची गोष्ट काय आहे परीक्षेच्या दृष्टीने, तर चक्रीवादळाचं नाव आहे दिटवाह. चक्रीवादळाचं नाव हे WMO ESCAP या यादीनुसार येमेन या देशाने सुचवलेलं आहे. त्यामुळे आपल्याला महत्त्वाची हीच गोष्ट आहे, की येमेन या देशाने दिटवाह हे नाव सुचवलेले आहे. दिटवाह म्हणजे दिटवाह लगून, जे सोकोट्रा बेटावरील एक पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाचे किनारी जलक्षेत्र आहे. आता याच दिटवाह या चक्रीवादळाने श्रीलंकेला खूप जोरदार तडाखा दिलेला होता. यामुळे भारताने ऑपरेशन सागर बंधू हे श्रीलंकेच्या मदतीसाठी जारी केलेले होते. अतिशय महत्त्वाची ही न्यूज आहे. ऑपरेशन सागर बंधू हे आपण कोणासाठी राबवलेले होते? तर श्रीलंकेला मदत करण्यासाठी हे आपण राबवलेले होते. नेबरहूड फर्स्ट आणि व्हिजन सागर या धोरणानुसार भारताने हे ऑपरेशन राबवलेले होते.
दिल्ली विमानतळ हे आता पहिले विमानतळ झालेले आहे, जे जलसकारात्मक म्हणून आता त्याची ओळख झालेली आहे. दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील पहिले वॉटर पॉझिटिव्ह विमानतळ बनले आहे. ज्यामध्ये वापरापेक्षा जास्त पाणी हे पुन्हा भरण्यासाठी कापणी, पुनर्वापर आणि स्मार्ट सिस्टमचा वापर केला जातो. म्हणजे पाणी सकारात्मक याचा अर्थ काय होतो, की पाणी सकारात्मक असण्याचा अर्थ आहे, की सुविधा वापरण्यापेक्षा जास्त पाण्याची भरपाई करणे. आणि यामुळेच आता दिल्ली विमानतळ हे आता पहिले जलसकारात्मक विमानतळ आता झालेले आहे. भारतामध्ये आणखी 2 नवीन रामसर स्थळांची आता या यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. यातील पहिले आहे सिलीसर तलाव, अलवर, राजस्थान या ठिकाणी. तर दुसरे आहे कोपरा जलाशय, बिलासपूर, छत्तीसगड या ठिकाणी. तर लक्षात घ्या, हे दोन्हीही रामसर स्थळ आता नव्याने सामील झालेले आहेत. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. भारतामध्ये आता एकूण 96 रामसर स्थळ झालेली आहेत. भारतात एकूण 13,61,331 हेक्टर क्षेत्र हे रामसर स्थळ व्यापतात. जागतिक पाणथळ दिन हा 2 फेब्रुवारी या दिवशी साजरा करतात. रामसर कराराची तारीख आहे 2 फेब्रुवारी 1971. रामसरचे मुख्यालय आहे ग्लॅड, स्वित्झर्लंड या ठिकाणी. भारतातील पहिले रामसर स्थळ आहे चिल्का सरोवर आणि केवलादेवी, राजस्थान. प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी ग्रीन डिपॉझिट स्कीम ही आता नुकतीच मेघालय राज्य सरकारने जारी केलेली आहे. हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी ग्रीन डिपॉझिट स्कीम कोणत्या राज्याने? तर मेघालय या राज्याने. जपान आता आपला अणुप्रकल्प हा पुन्हा एकदा सुरू करणार आहे. 2011 ला जो काही फुकुशिमा भूकंप झालेला होता, यामुळे सर्व जे काही अणु रिएक्टर होते, बंद करण्यात आलेले होते. परंतु आता ते रिएक्टर आता पुन्हा एकदा जपान हा सुरू करणार आहे. अरवली पर्वतरांग हा अतिशय चर्चेमध्ये असलेली न्यूज होती. कारण 100 मीटरपेक्षा कमी उंचीच्या डोंगर टेकड्या त्या आता अरवलीचा भाग मानला जाणार नाही, अशा पद्धतीचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाने दिला होता आणि यामुळेच त्या ठिकाणी आता खाणकाम करता येणार असल्याचा निर्णय हा कोर्टाने दिलेला होता. आणि याच विरोधात अरवली पर्वतरांगा जे काही पर्यावरणवादी लोक होते, यांनी खूप मोठ्या प्रमाणात चळवळ उभारलेली होती आणि नंतर हा सुप्रीम कोर्टाला त्यांचा निर्णय हा बदलावा देखील लागलेला होता. त्यामुळे लक्षात घ्या, अरवली पर्वतरांग हे कुठे आहे? तर हे आहे बऱ्यापैकी म्हणजे दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि गुजरात या 4 राज्यामध्ये ही पसरलेली ही पर्वतरांग आहे आणि यातील सर्वोच्च शिखर आहे गुरु शिखर, माउंट अबू म्हणजे गुरु शिखर याची उंची आहे 1722 मीटर आणि ज्याला माउंट अबू असं देखील म्हटलं जातं, जे राजस्थानमध्ये आहे. उगम पावणारे यातील महत्त्वाच्या नद्या आहेत बनास, लुनी, साबरमती, साहिबी, चंबळ, बेराज आणि आहार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जगातील सर्वात जुनी डोंगर रांग म्हणून ओळखली जाते. IUCNचा सर्वात नवीन सदस्य झालेला आहे तुवालू. तुवालू हा देश आता IUCNमध्ये सामील झालेला आहे आणि IUCNमध्ये सामील होणारा हा 90वा देश आहे. याचे क्षेत्रफळ आहे अवघे 26 चौरस किलोमीटर. आता तंत्रज्ञान या गोष्टीबद्दल माहिती पाहूया. संचार साथी ॲप हे देखील चर्चेमध्ये होते. दूरसंचार विभागाने सायबर सुरक्षेला बळ देण्यासाठी सुरू केलेले संचार साथी ॲप हे आता सुरू केलेले आहे. स्पॅम कॉल ब्लॉक करणे, चोरीस गेलेले मोबाईल शोधणे, सायबर फ्रॉड थांबवणे यासाठी हे सुरू केलेले आहे, असे सांगण्यात येत आहे. परंतु हे वादामध्ये का होते? कारण ॲप डाउनलोड केल्यावर कॅमेरा, कॉल लॉग, मेसेजेस, स्टोरेज अशा अनेक परवानग्या मागते. ज्यामुळे गोपनीयतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आरोप प्रत्यारोप आता सुरू झालेले आहेत. यातील एक महत्त्वाचे फीचर होते चक्षु. हे चक्षु फीचर काय आहे आणि त्याचे कोणते फीचर महत्त्वाचे होते, तर ते तुम्ही खाली वाचू शकता. विक्रम-1 या रॉकेटचे भव्य अनावरण करण्यात आलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्कायरूट एरोस्पेसच्या इन्फिनिटी कॅम्पसमध्ये आभासी पद्धतीने उद्घाटन केलेले आहे आणि या रॉकेटचे नाव आहे विक्रम-1. खाजगी क्षेत्रासाठी आता अवकाश क्षेत्र खुले झाल्याचा हा मोठा टप्पा ठरलेला आहे. विक्रम-1 रॉकेटचे वैशिष्ट्य म्हणजे याची उंची आहे 26 मीटर म्हणजे सुमारे 85 फूट. याची क्षमता आहे 300 किलो वजनाचे उपग्रह कक्षेत नेऊन सोडणे. प्रक्षेपण याचं 2026 मध्ये नियोजित आहे. अबुधाबीमध्ये ग्लोबल एआय शो 2025 हा नुकताच आयोजित करण्यात आलेला होता. आपल्याला माहीतच आहे गट ब या परीक्षेमध्ये आपल्याला एआय रिलेटेड ज्या काही सबमिट झाल्या होत्या, याबद्दलचा प्रश्न आलेला होता. तशाच पद्धतीने डिसेंबरमध्ये एक इव्हेंट झालेला होता. तर ग्लोबल एआय शो हा कुठे झालेला होता? तर दुबई येथील अबुधाबी या ठिकाणी. पहिली व्हीलचेअर युजर आता स्पेसमध्ये जाणार आहे. हिचं नाव आहे मिकाएला बेंटहाउस. ही आता पहिली व्हीलचेअर युजर आता स्पेसमध्ये जाणार आहे. हिचं वय आहे 33 वर्ष. ॲक्चुअली ती जाऊन आलेली आहे डिसेंबरमध्ये 20 डिसेंबर या दिवशी ती अ, जाऊन आली आहे. त्यामुळे आपल्याला वन लाइनर घटकामध्ये पुन्हा एकदा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो, की पहिली व्हीलचेअर युजर स्पेसमध्ये जाणारी कोण आहे? तर मिकाएला बेंटहाउस. इस्रोने प्रक्षेपित केलेला आहे एक महत्त्वाचा उपग्रह ज्याचं नाव आहे ब्लूबर्ड 6.
ब्लूबर्ड 6 हा सर्वात वजनदार अमेरिकन व्यावसायिक उपग्रह आहे. 24 डिसेंबर 2025ला हा उपग्रह भारताने प्रक्षेपित केलेला आहे. अमेरिकन कमर्शियल कम्युनिकेशन लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट हे आहे. AST स्पेस मोबाईलच्या नेक्स्ट जनरेशन ब्लूबर्ड सीरीजमधील हा पहिला उपग्रह आहे. याचं वजन आहे 6,500 किलो म्हणजे जवळपास 6.5 टन. कंपनीचं नाव पुन्हा एकदा सांगतो AST स्पेस मोबाईल. कुठून लॉन्च केलेलं आहे? तर सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा. आणि लॉन्च कोणत्या मार्फत केलेलं आहे? तर इस्रोचे LVM-3 ज्याला नाव आहे लॉन्च व्हेइकल मार्क 3 ज्याला बाहुबली असे देखील म्हटले जाते. दुर्गम भागात आता यामुळे नॉन-स्टॉप कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. जगातील सर्वात मोठा व्यावसायिक कंपनीचा अँटेना हा ठरणार आहे, जो कमी उंचीच्या कक्षेत LEOमध्ये वापरला जाईल. हा अँटेना पूर्ण उघडल्यावर त्याचा आकार सुमारे 223 चौरस मीटर म्हणजे एखाद्या टेनिस कोर्टा एवढा असणार आहे. थेट स्मार्टफोनला हाय स्पीड 4G, 5G ब्रॉडबँड यामुळे आता पुरवण्यात येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगामध्ये नॉन-स्टॉप इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळेल. म्हणजे अतिशय दुर्गम भागात देखील याचा फायदा होणार आहे. रोग पॅराशूट उघडण्याची चाचणी पूर्णपणे यशस्वी झालेली आहे. इस्रो आणि DRDOने मिळून ही चाचणी केलेली आहे. गगनयान या मिशनमध्ये जी भारताची पहिली मानव अंतराळ मोहीम आहे, यामध्ये हे ड्रोग पॅराशूट उघडण्याची चाचणी महत्त्वाची ठरणार होती. त्यामुळे ही अतिशय महत्त्वाची चाचणी यशस्वीपणे पार पडलेली आहे. नाव लक्षात घ्या, ड्रोग पॅराशूट. आता आपण संरक्षण घटकाकडे वळूया. NDAमध्ये सिद्धी जैन हिला राष्ट्रपती कांस्य पदक मिळालेले आहे आणि अशा पद्धतीने मिळवणारी ही पहिलीच महिला ठरलेली आहे. ते उत्तर प्रदेशातील उझानी या ठिकाणच्या रहिवासी आहेत. NDAच्या 149व्या दीक्षांत समारंभात हा विक्रम तिने केलेला आहे. म्हणजे NDAमध्ये सिद्धी जैन हे नाव अतिशय महत्त्वाचं लक्षात आता कोरण्यात येणार आहे. सिद्धी जैनने राष्ट्रपती कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला ठरलेली आहे. हरिमोह शक्ती लष्करी सराव 2025 हा हरिमोह शक्ती लष्करी सराव भारत आणि मलेशिया या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात येतो. 5 डिसेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीमध्ये याचे आयोजन करण्यात आलेले होते. दरवर्षी याचे आयोजन होते आणि यावर्षीचं ठिकाण होतं महाजन फील्ड फायरिंग रेंज, राजस्थान. लक्षात घ्या, हरिमोह शक्ती हा भारत आणि मलेशिया या 2 देशांदरम्यानचा हा सराव आहे, लष्करी सराव आहे आणि 2025 चा सराव हा राजस्थान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. भारत UAE संयुक्त लष्करी सरावचं नाव आहे डेझर्ट सायक्लोन 2. हा देखील डिसेंबरमध्ये पार पडलेला आहे आणि याची 2025 ची आवृत्ती अबुधाबी या ठिकाणी पार पडलेली आहे. लक्षात घ्या, भारत UAE संयुक्त लष्करी सरावाचं नाव आहे डेझर्ट सायक्लोन 2. भारत रशिया संयुक्त हवाई सरावाचं नाव आहे अविया इंद्रा 2025. पुन्हा एकदा महत्त्वाचं, इंद्र हा सराव आपल्याला माहीतच आहे. परंतु अविया इंद्रा जे हवाई सरावाशी रिलेटेड हा सराव आहे आणि हा भारत आणि रशिया या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात येतो आणि यावर्षीचा जो होता, हा भारतामध्ये आयोजित करण्यात आलेला होता. समुद्र प्रताप जहाज हे पहिले स्वदेशी डिझाइन असलेले जहाज आहे आणि हे तटरक्षक दलाला सुपूर्द करण्यात आलेले आहे. पहिले स्वदेशी डिझाइन आणि निर्मितीचे प्रदूषण नियंत्रण जहाज हे असणार आहे. लक्षात घ्या, या जहाजाचा उद्देशच आहे की समुद्री प्रदूषण नियंत्रण तसेच तेल गळती रोखणे. हे बनवले कोणी आहे? तर गोवा शिपयार्ड लिमिटेड यांनी हे बनवलेले आहे आणि हे तटरक्षक दलातील सर्वात मोठे जहाज आता ठरणार आहे. के क्षेपणास्त्र हे पुन्हा एकदा अतिशय महत्त्वाचं असं क्षेपणास्त्र आहे आणि याची चाचणी भारताने अतिशय यशस्वीपणे केलेली आहे. हे आण्विक पाणबुडीवरून आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे आणि याची चाचणी यशस्वी केलेली आहे. के हे एक पाणबुडीतून मारा करणारे अण्वस्त्र क्षेपणास्त्र आहे, हे लक्षात घ्या. याची ही दुसरी चाचणी होती. पहिली चाचणी 2014 मध्ये केलेली होती आणि याचं पूर्ण नाव आहे के म्हणजेच कलाम 4. याची रेंज असणार आहे 3500 किलोमीटर म्हणजे 3500 किलोमीटर. आकाश नेक्स्ट जनरेशन या क्षेपणास्त्र समावेशनासाठी मंजुरी भेटलेली आहे. आकाश नेक्स्ट जनरेशन हे सरफेस टू एअर मिसाईल आहे. हवाई हल्ले रोखण्यासाठी मध्यम पल्ल्याची मोबाईल प्रणाली ही असणार आहे. याचे लक्ष्य विमाने, UAV, क्रूझ मिसाईल्स आणि ड्रोन्स ही असणार आहे. हे विकसित केलेले आहे DRDOने, पण उत्पादन केलेले आहे भारत डायनॉमिक्स लिमिटेड म्हणजे BDL आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजे BEL. याची गती ही सुपरसॉनिक असणार आहे. म्हणजे 2.5 मॅक 3 मॅक पर्यंत याची स्पीड असणार आहे. लेफ्टनंट सई जाधव ज्या IMA मधील पहिल्या महिला अधिकारी ठरलेल्या आहेत. लेफ्टनंट सई जाधव ह्या भारतीय लष्करी अकादमीतील पहिल्या महिला अधिकारी ठरलेल्या आहेत. देहरादून येथील प्रशिक्षण पूर्ण करून त्या कमिशन झालेल्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत आणि विशेष बाब म्हणजे ह्या महाराष्ट्रातील कोल्हापूर या ठिकाणच्या आहेत. त्यामुळे आपल्याला MPSC मध्ये किंवा कोणत्याही परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. आता लेफ्टनंट सई जाधव आपण या अगोदर देखील एक नाव पाहिलं होतं. ते देखील नाव महत्त्वाचं आहे आणि लेफ्टनंट सई जाधव हे देखील नाव महत्त्वाचं आहे. आता आपण पुरस्कार या घटकाकडे वळूया.
56वे इफ्फी पुरस्कार नुकतेच जाहीर झालेले आहेत. करण सिंग त्यागी यांना 56व्या इफ्फीमध्ये सर्वोत्तम पदार्पण दिग्दर्शक पुरस्कार भेटलेला आहे. त्यांच्या केसरी चॅप्टर 2 या चित्रपटासाठी हा सर्वोत्तम पदार्पण दिग्दर्शक म्हणून त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. राज्यमंत्री डॉक्टर एल. मुरुगन यांनी हा पुरस्कार प्रदान केलेला आहे. 56वा इफ्फी पुरस्कार ज्याचा लाँग फॉर्म आहे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया 20 ते 28 नोव्हेंबर 2025 या दिवसामध्ये याचं आयोजन करण्यात येतं आणि आपल्याला या पुरस्काराबद्दलची माहिती असणं आवश्यक देखील असतं. इफ्फीमधील महत्त्वाचे काही पुरस्कार आता या ठिकाणी दिलेले आहेत. हे तुम्ही पाहून घ्या. कारण आपल्याला जो काही इंडियन पुरस्कार आहे, त्याबद्दलचे प्रश्न वारंवार विचारण्यात येऊ शकतात. त्यामुळे जो काही बेस्ट मूव्ही आहे, म्हणजे बेस्ट फिल्म आहे स्किन ऑफ यूथ ज्याला गोल्डन पिकॉक असे देखील म्हटलं जातं. हा पुरस्कार त्यांना भेटलेला आहे. तर सिल्व्हर पिकॉक ज्याला सेकंड नंबरचा आहे, हा बेस्ट डायरेक्टर हा पुरस्कार आहे आणि हा भेटलेला आहे सातोशी ढेगावा. त्यांच्या चित्रपटाचं नाव आहे द गोल्डन गॉर्ज. बाकी द बेस्ट चिल्ड्रन फिल्म, बेस्ट ॲक्ट्रेस, बेस्ट ॲक्टर, बेस्ट डेब्यू डायरेक्टर जो आपल्यासाठी आपण आता कव्हर केला, करण सिंग त्यागी, केसरी चॅप्टर 2 साठी हा आपण पाहिलेला आहे. बाकीचे पुरस्कार देखील तुम्ही वाचू शकता. पहिला फिफा शांतता पुरस्कार हा डोनाल्ड ट्रम्प यांना भेटलेला आहे. पहिला फिफा शांतता पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प पुरस्काराचं नाव आहे फिफा पीस प्राइज. 5 नोव्हेंबर 2025 या दिवशी हा जाहीर झालेला होता आणि वितरण 5 डिसेंबरला केलेले होते. आणि वितरण दरम्यान हा डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच तो स्वतःच्या गळ्यामध्ये घालून घेतलेला होता. या पुरस्काराचा उद्देश होता शांततेसाठी असाधारण आणि अतुलनीय प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना देणे. अनंत अंबानी यांना देखील ग्लोबल ह्युमन सोसायटी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. ग्लोबल ह्युमन सोसायटी हा पुरस्कार अनंत अंबानी यांना भेटलेला आहे आणि लक्षात घ्या हा अमेरिकेतील ग्लोबल ह्युमन सोसायटी यामार्फत देण्यात येतो आणि वनतारा या वन्यजीव संवर्धन केंद्रासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. आणि अनंत अंबानी हा पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण आणि पहिले आशियाई व्यक्ती ठरलेले आहेत. रवीना टंडन यांना 2025 चा पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार भेटलेला आहे. म्हणजेच पेटा या पेटा इंडियाने हे जाहीर केलेले आहेत. तर पेटा इंडिया मार्फत पर्सन ऑफ द इयर पुरस्कार रवीना टंडन यांना भेटलेला आहे. पेटाने दिलेल्या पुरस्कारामध्ये कोलकाता या शहराला मोस्ट व्हीगन फ्रेंडली सिटी म्हणून देखील घोषित करण्यात आलेलं आहे. तर प्रियंका कोलवेकर यांना व्हॉलंटियर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. बाकी जी काही माहिती आहे ती तुम्ही स्क्रीनवर वाचू शकता. सुप्रिया साहू यांना 2025 चा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. नायरोबी केनिया या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात आले. अवॉर्डची श्रेणी होती इन्स्पिरेशन अँड ॲक्शन. सुप्रिया साहू या तामिळनाडू कॅडरच्या 1991 बॅचच्या आय-ए-एस आहेत. आर्किटेक्ट्स ऑफ एआय 2025 चा पर्सन ऑफ द पुरस्कार पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार त्यांना भेटलेला आहे. अतिशय महत्त्वाचा आहे. वारंवार हा प्रश्न आपल्याला विचारण्यात येतो, की टाईम मासिकाने आर्किटेक्ट्स ऑफ एआयला 2025 चा पर्सन ऑफ द इयर म्हणून आता घोषित केलेलं आहे. मागील पर्सन ऑफ द इयर पुरस्कारामध्ये 2024 मध्ये डोनाल्ड ट्रम्प, 2023 मध्ये टेलर स्विफ्ट, 2022 मध्ये झेलेन्स्की, स्पिरिट ऑफ युक्रेन, 2021 ला एलन मस्क आणि 2020 ला जो बायडन आणि कमला हॅरिस आणि 2025 चा जो पुरस्कार आहे हा आर्किटेक्ट्स ऑफ एआय यांना भेटलेला आहे. आलिया भट्ट यांना गोल्डन ग्लोब होरायझन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. पुरस्काराचे ठिकाण होते रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, सौदी अरेबिया. समीर सोमय्या यांना शुगर एक्सलन्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आता हे पुरस्काराचं नाव तुम्ही स्क्रीनवर वाचू शकता. समीर सोमय्या आणि हे अवॉर्ड जिंकणारे ते आता पहिले भारतीय ठरलेले आहेत. ते सध्या गोदावरी बायो रिफायनरीज लिमिटेडचे सीएमडी देखील आहेत. 6वे फिल्मफेअर ओ-टी-टी अवॉर्ड्स 2025 हे नुकतेच जाहीर झालेले आहेत. यामध्ये एकूण 49 कॅटेगरीमध्ये पुरस्कार देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये बेस्ट वेब सीरीजचं नाव ठरलेलं आहे ब्लॅक वॉरंट. तर बेस्ट डायरेक्टर आहे नागेश कुकरनूर द हंट या सीरीजसाठी. तर बेस्ट सीरीज ठरलेली आहे पाताळलोक सीझन 2. बेस्ट अभिनेता ड्रामामध्ये भेटलेला आहे जयदीप अहलावत. तर बेस्ट अभिनेत्री ड्रामामध्ये भेटलेली आहे मोनिका पवार. बेस्ट फिल्म ओ-टी-टीमध्ये ठरलेली आहे गर्ल्स विल बी गर्ल्स. तर बेस्ट अभिनेता फिल्ममध्ये ठरलेला आहे अभिषेक बॅनर्जी स्टोलन या चित्रपटासाठी. तर बेस्ट अभिनेत्री फिल्म या कॅटेगरीमध्ये सानिया मल्होत्रा हिला मिसेस या चित्रपटासाठी. पंतप्रधान मोदींना आता 29 देशांचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार भेटलेले आहेत. 29वा ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान त्यांना भेटलेला आहे. आपल्याला हे सगळे जे काही 29 पुरस्कार आहेत, हे बाजूच्या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता आणि पंतप्रधान आता जे भारतीय पंतप्रधान आहेत, यांना सर्वाधिक म्हणजे जगामधील इतके पुरस्कार कोणत्याही इतर नेत्यांना आता भेटलेले नाहीत. तर 29वा जो लेटेस्ट पुरस्कार आहे, हा ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान त्यांना भेटलेला आहे.
तसेच त्यांना इथिओपियाचा देखील सर्वोच्च नागरी सन्मान भेटलेला होता आणि हा देखील रिसेंटला ज्यावेळेस त्यांनी इथिओपिया या देशाला भेट दिली होती, त्या भेटीदरम्यान त्यांना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. आणि विशेष बाब म्हणजे इथिओपियाचा हा पुरस्कार मिळवणारे ते जगातील पहिलेच नेते ठरलेले आहेत. होमबाउंड या चित्रपटाला आता बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्ममध्ये कॅटेगरीमध्ये शॉर्टलिस्ट झालेला आहे. म्हणजे 86 देशांच्या एंट्रीमधून फक्त 15 चित्रपट शॉर्टलिस्ट झालेले आहेत आणि त्यामध्ये भारताचा होमबाउंड आता हा पिक्चर देखील समाविष्ट झालेला आहे. आत्तापर्यंत भारताला या श्रेणीमध्ये एकदाही पुरस्कार भेटलेला नाही. आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे होमबाउंड या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत नीरज घायवान, तर प्रमुख भूमिका आहे ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर आणि विशाल जेठवा. ही कथा काश्मीरी पत्रकार शरद पियर यांच्या टेकिंग अमृत होम या निबंधावर आधारित आहे. बेस्ट डोमेस्टिक एअरलाईन अवॉर्ड 2025 चा जो काही पुरस्कार आहे, हा भेटलेला आहे एअर इंडिया. हा पुरस्कार एअर इंडियाने सलग दुसऱ्या वर्षी जिंकलेला आहे. राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार 2025 यामध्ये मियाना रेल्वे स्टेशनला पुरस्कार हा भेटलेला आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवनामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार सन्मानित करण्यात आला. विजेते रेल्वे स्टेशन आहे मियाना रेल्वे स्टेशन, गुना, मध्य प्रदेश. जयंती नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. याची घोषणा खूप आधीच झाली होती, परंतु हा पुरस्कार आता प्रदान करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये आपल्याला महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पुरस्काराची ही दुसरीच आवृत्ती आहे. विज्ञान रत्न हा पुरस्कार यावर्षीचा नारळीकर यांना भेटलेला आहे. तर विज्ञान श्री हा 8 शास्त्रज्ञांना दिलेला आहे. विज्ञान युवा शांतीस्वरूप भटनागर हा पुरस्कार 14 शास्त्रज्ञांना देण्यात आलेला आहे. तर विज्ञान टीम जी CSIRच्या अरोमा मिशन टीमला भेटलेला आहे. लक्षात घ्या पहिला विज्ञान रत्न जो पुरस्कार होता, हा गोविंदराज पद्मनाभन यांना भेटलेला होता. तर दुसरा विज्ञान रत्न जयंत नारळीकर यांना देण्यात आलेला आहे. टर्नर प्राइज 2025 चा विजेता ठरलेला आहे नेना कालो. इंग्लंडमधील हा मोठा आर्टचा पुरस्कार आहे आणि नेना कालो हा आता 2025 चा टर्नर प्राइज विजेता ठरलेला आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देखील यावर्षी अ, भरपूर मुलांना देण्यात आलेले आहेत. यामध्ये वैभव सूर्यवंशी याला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. हा डावखुरा फलंदाज आहे, बिहार या राज्यातील येतो आणि त्याला क्रीडा या श्रेणीमध्ये त्याला हा पुरस्कार भेटलेला आहे. तर लक्षात घ्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार वैभव सूर्यवंशी. क्रीडा घटकामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर WTA प्लेयर ऑफ द इयर अवॉर्ड हा आर्याना सबलेंका हिला भेटलेला आहे. WTA वुमन्स टेनिस असोसिएशनचा हा पुरस्कार आहे. विजेते ठरले आहेत आर्याना सबलेंका. एशियन पेंट्स हा आता टीम इंडियाचा अधिकृत रंग भागीदार झालेला आहे. आपल्याला हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. एशियन पेंट्स टीम इंडियाचा अधिकृत रंग भागीदार करार आहे 3 वर्षासाठीचा. पुरुष, महिला आणि देशांतर्गत मालिका एकूण एकूण सुमारे 110 सामन्यांसाठी हा आता करार असणार आहे. एकदिवसीय सामन्यामध्ये विराट कोहलीचा विक्रम ठरलेला आहे. एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने सर्वाधिक शतक करण्याचा विक्रम नोंदवलेला आहे. त्याने ही कामगिरी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यामध्ये केलेली होती. एक दिवसात सामन्यात सर्वात जास्त शतक करणारे खेळाडू आहेत विराट कोहली 52, सचिन तेंडुलकर 51, रोहित शर्मा 33, रिकी पॉन्टिंग 30, तर सरन जयसूर्या 20. आंद्रे रसेल हा IPL मधून निवृत्त झालेला आहे. IPL मध्ये तो KKR या संघाकडून खेळत असे. रोहित शर्माने देखील आफ्रिदीचा 15 वर्षाचा विक्रम मोडलेला आहे. एकदिवसीय सामन्यामध्ये सर्वाधिक षटकार आता रोहित शर्माने आपल्या नावावर केलेले आहेत. त्याने शाहिद आफ्रिदीचा 15 वर्षाचा विक्रम मोडलेला आहे. रांची येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये भारतीय फलंदाजाने 351 एकदिवसीय षटकारांचा विक्रम पार केलेला आहे. ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिप रायफल पिस्टल 2025 ही नुकतीच स्पर्धा पार पडलेली आहे आणि यामध्ये भारताला एकूण 13 पदके मिळालेली आहेत. यामध्ये 3 सुवर्ण, 6 रौप्य, 4 कांस्य. यामध्ये पहिले स्थान मिळालेले आहे चीनला, दुसरे स्थान मिळालेले आहे दक्षिण कोरियाला, तर तिसरे स्थान मिळालेले आहे भारताला. ही स्पर्धा 6 ते 18 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये पार पडलेली होती. यात 70 राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्यांचा 720 हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतलेला होता. यामध्ये सुवर्ण पदक विजेते आहेत सम्राट राणा, रविंदर सिंह आणि महिलांची 10 मीटर एअर पिस्टल टीम. वर्ल्ड स्किल्स एशिया कॉम्पिटिशन WSAC 2025 ही देखील पार पडलेली होती. भारताने यामध्ये पहिल्यांदाच सहभाग घेतला होता आणि भारताला यामध्ये 29 देशांपैकी 8वे स्थान मिळालेले आहे. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 हे देखील पार पडलेले आहेत आणि यामध्ये याच्या 5वी आवृत्ती ही पार पडलेली आहे. ही 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडली. तर विजेता ठरलेलं आहे चंदीगड युनिव्हर्सिटी. ठिकाणं होते म्हणजे 5वी जे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स आहे याचे ठिकाण होते राजस्थान आणि यामध्ये विजेता ठरलेला आहे चंदीगड युनिव्हर्सिटी. एकूण 67 मेडल्स यांनी जिंकलेले आहेत.
पहिले 3 युनिव्हर्सिटी ठरलेल्या आहेत. पहिली आहे चंदीगड युनिव्हर्सिटी, दुसरी आहे लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आणि तिसरी आहे गुरु नानक देव युनिव्हर्सिटी. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे 8व्या क्रमांकावर राहिलेले आहे. फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 यामध्ये विजेता ठरलेला आहे लँडो नॉरिस. हा मॅक्लॅरेन टीममधील ब्रिटिश ड्रायव्हर आहे. आपल्याला असा देखील प्रश्न विचारण्यात येऊ शकतो, की फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 हा किताब कोणी जिंकलेला आहे? तर विजेता आहे लँडो नॉरिस. स्क्वॉश वर्ल्ड कप 2025 चं आयोजन हे आता चेन्नई या ठिकाणी म्हणजे भारतात करण्यात आलेले आहे. स्क्वॉश वर्ल्ड कप 2025 9 डिसेंबर ते 14 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडलेली आहे. सलग 3 वेळा स्क्वॅश विश्वचषक आयोजित करणारा भारत हा एकमेव देश ठरलेला आहे. अजा विल्सन आता हिला टाइम ॲथलीट ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. म्हणजे ज्या पद्धतीने टाइम पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार असतो, तसंच टाइम ॲथलीट ऑफ द इयर हा पुरस्कार अजा विल्सन हिला भेटलेला आहे. ही अ, अमेरिका या देशाची आहे. तर तिचा खेळ आहे बास्केटबॉल. तर तिचा संघ आहे लास वेगास एस-एस. त्यांना 4थ्या वेळा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर पुरस्कार भेटलेला आहे. 33वे दक्षिण-पूर्व आशियाई खेळ हे देखील पार पडलेले आहेत. याचं आयोजन थायलंड या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. 9 ते 20 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. लक्षात घ्या भारत यामध्ये सहभागी झालेला नव्हता, कारण भारत हा दक्षिण-पूर्व आशियाई संघटनेचा भाग नाही. पहिल्या कॉमनवेल्थ खो-खो चॅम्पियनशिप स्पर्धा या भारतामध्ये झालेल्या होत्या. तर या स्पर्धा 9 मार्च ते 14 मार्च 2026 मध्ये आता भारतामध्ये होणार आहेत. म्हणजे ॲक्चुअली 2026च्या ज्या विश्वचषक स्पर्धा आहे, म्हणजे खो-खो चॅम्पियनशिप कॉमनवेल्थची जी स्पर्धा आहे, ही भारतामध्ये होणार आहे आणि ही 9 मार्च ते 14 मार्च 2026 या कालावधीमध्ये होणार आहे. 24 पेक्षा जास्त कॉमनवेल्थ देश यामध्ये सहभागी होणार आहेत. आपल्याला माहिती आहे विश्वचषक आणि कॉमनवेल्थ या 2 वेगळ्या स्पर्धा आहेत. कॉमनवेल्थ हा जो काही संघ आहे, यामध्ये जशा पद्धतीने इतरही स्पर्धा होतात, तशामध्ये आता खो-खो चॅम्पियनशिप स्पर्धा देखील आता होणार आहेत आणि विशेष बाब म्हणजे ह्या स्पर्धा ह्या भारतामध्ये होणार आहेत. मेस्सीचा 70 फूट उंचीचा लोखंडी पुतळ्याचं अनावरण हे आता भारतामध्ये करण्यात आलेलं आहे. भारतातील कोलकाता या ठिकाणी याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. कॅमरून ग्रीन हा आता IPLमध्ये सर्वाधिक महागडा परदेशी खेळाडू ठरलेला आहे. तो ऑस्ट्रेलिया या देशात आहे. त्याला भेटलेली किंमत आहे ₹25.2 करोड. आतापर्यंतचे सर्वाधिक महागडे खेळाडू कोण आहेत? तर रिषभ पंत 27 कोटी लखनौ या संघाकडून, तर श्रेयस अय्यर 26.75 कोटी पंजाब किंग्स या टीमकडून. तर कॅमेरॉन ग्रीन हा 25.20 कोटींना कोलकाता या संघाने त्याला खरेदी केलेले आहे. रूपा बायो आता ही वर्ल्ड तायक्वॉन्दो रँकिंगमध्ये टॉप 10 मध्ये आता पोहोचलेली आहे आणि अशी पोहोचणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरलेली आहे. ती अरुणाचल प्रदेश या राज्यातील ही खेळाडू आहे. ती सध्या टॉप 100 मध्ये एकमेव भारतीय आणि आशियात टॉप क्रमांकावर आहे. आर. श्रीधर यांची श्रीलंका क्षेत्ररक्षकपदी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या भारताचे जे आहेत आर. श्रीधर यांची श्रीलंका पुरुष क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 ही स्पर्धा अ, मागच्या महिन्यात पार पडली. तर यामध्ये विजेते ठरलेले झारखंड. झारखंडचा हा पहिलाच विजय आहे. तो उपविजेता ठरलेला आहे हरियाणा. झारखंडने हरियाणाला 69 धावांनी पराभूत केलेला आहे. मॅन ऑफ द मॅच ठरलेला होता फायनल मॅचमध्ये ईशान किशन. कारण सर्वाधिक धावा हा ईशान किशननेच केलेल्या होत्या आणि शेवटच्या मॅचमध्ये त्याने 101 धावा केलेल्या होत्या. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीबद्दल थोडक्यात माहिती पाहू. या स्पर्धेचं नाव हे प्रसिद्ध क्रिकेटपटू सय्यद मुश्ताक अली यांच्या नावावरून पडलेलं आहे. 1936 मध्ये इंग्लंड विरुद्ध त्यांनी भारताचे पहिले परदेशी टेस्ट शतक झळकावलेले होते. भारताची प्रमुख डोमेस्टिक T20 ट्रॉफी आहे. आपल्याला महत्त्वाची गोष्ट ही महत्त्वाचं लक्षात ठेवण्याची ही गोष्ट आहे, की सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ही एकदिवसीय आहे, T20 आहे, की कसोटी स्पर्धा आहे. तर लक्षात घ्या, ही T20 स्पर्धा आहे. यामध्ये 38 जे काही रणजी संघ आहेत, हे समाविष्ट होतात. सर्वाधिक विजेते ठरलेले आहेत तामिळनाडू, ज्यांनी 3 वेळा हे जिंकलेलं आहे. फिफा इंटरकॉन्टिनेंटल कप 2025 यामध्ये विजेता ठरलेला आहे पॅरिस सेंट जर्मेन. बाकीची जी काही माहिती आहे, ही खालील तुम्हाला स्लाइडमध्ये दिसत येत आहे. स्मृती मंदानाने T20मध्ये 4,000 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि असे पूर्ण करणारी ती आता पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. परंतु जागतिक स्तरावर ती दुसरी महिला ठरलेली आहे. कारण सध्या जगामध्ये पहिल्या क्रमांकावर न्यूझीलंडची दिग्गज फलंदाज सुझी बेट्स आहे. त्यामुळे लक्षात घ्या स्मृती मंदाना हिने T20मध्ये 4,000 धावा पूर्ण केल्या आहेत आणि ती पहिली भारतीय ठरलेली आहे. अंडर 19 क्रिकेट आशिया कप 2025 ही स्पर्धा देखील डिसेंबरमध्ये पार पडली होती. यामध्ये भारत-पाकिस्तान हा फायनल मॅच झाला होता आणि यामध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव केलेला आहे आणि पाकिस्तानने अंडर 19 क्रिकेट आशिया कप 2025 हे विजेतेपद पटकावलेलं आहे. भारतीय अंडर 19 संघाचा कर्णधार होता आयुष म्हात्रे.
एशियन युथ पॅरा गेम्स 2025 हे देखील पार पडलेल्या होत्या. यामध्ये भारताचा क्रमांक राहिलेला आहे 7वा. दुबई या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती आणि याची 5वी आवृत्ती होती. पुढील आवृत्ती कंबोडिया या ठिकाणी पार पडणार आहे. पहिले 3 देश यामध्ये ठरलेले आहेत. उझबेकिस्तान 197 पदके, इराण 262 पदके, तर जपान 77 पदके. तर भारताचा क्रमांक आहे 7वा. ग्लोबल चेस लीग 2025 ही डिसेंबरमध्येच रॉयल ओपेरा हाऊस मुंबई या ठिकाणी पार पडली. ही 3री आवृत्ती होती. याचे आयोजक होते टेक महिंद्रा ग्लोबल चेस लीग आणि यामध्ये विजेता संघ ठरलेला आहे अल्पाईन एस-जी पायपर्स. उपविजेता संघ ठरलेला आहे त्रिवेणी कॉन्टिनेंटल किंग्स. अल्पाईन एस-जी पायपर्स हा म्हणजे भारताचा जो आर प्रज्ञानंद आहे, हा अल्पाईन एस-जी पायपर्सकडून खेळतो. तर ही जगातली पहिलीच फ्रँचायझी बेस्ड ग्लोबल चेस लीग आहे. पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्सचा शुभंकर आता समोर आलेला आहे. त्याचं नाव आहे मोरवीर. बाजूला तुम्ही तो शुभंकर पाहू शकता. मोरवीर म्हणजे मोर म्हणजे छत्तीसगडमधील मेरा किंवा हमारा असा अर्थाने ते मोर आणि वीर याचा अर्थ होतो हिंमत. तर याची ही पहिलीच आवृत्ती आहे. लक्षात घ्या पहिली खेलो इंडिया ट्रायबल गेम्स याचा शुभंकर आहे मोरवीर आणि जी पहिली स्पर्धा आहे ही छत्तीसगडमध्ये होणार आहे. छत्तीसगडमधील बिलासपूर या ठिकाणी हे होणार आहे. आता आपण व्यक्तिविशेष याकडे वळूया. ज्ञानेश कुमार यांची आय-डी-ई-ए अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे लक्षात घ्या, ज्ञानेश कुमार आय-डी-ई-एचे अध्यक्ष आता राहणार आहेत. आय-डी-ईचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रसी अँड इलेक्टोरल असिस्टन्स. डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांचे नुकतेच निधन झालेले आहे. ते 68 वर्षांचे होते. ते महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट, मिर्झा एक्सप्रेस म्हणून ओळख त्यांची होती. आणि बाकी ते मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील होते आणि विदर्भ साहित्य संमेलनाचे ते काही काळ अध्यक्ष देखील होते आणि पुढील 50 वर्ष त्यांनी विदर्भ मराठवाड्यातील कवी संमेलनाचे केंद्रबिंदू ते ठरलेले होते. त्यामुळे लक्षात घ्या डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांचं निधन. नागपूर विद्यापीठाला प्रथमच महिला कुलगुरू भेटलेले आहेत. तर नागपूर विद्यापीठाचे नेतृत्व पहिल्यांदाच महिलेच्या हाती आलेले आहे. त्यांचं नाव आहे डॉक्टर मनाली मकरंद क्षीरसागर. त्यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी आता नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्या पहिल्याच महिला ठरलेल्या आहेत. सदानंद दाते हे आता महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक ठरलेले आहेत. आता त्यांचे देखील वैयक्तिक करिअरबद्दल आपण ऑलरेडी खूप वेळा माहिती पाहिलेली आहे. 1990च्या बॅचमधील ते आय-पी-एस अधिकारी आहेत आणि रश्मी शुक्ला यांच्या जागी त्यांची आता निवड झालेली आहे. त्यांचं पूर्ण नाव आहे सदानंद वसंत दाते, 1990चे आय-पी-एस अधिकारी. त्यांची काही विशेष कामगिरी अतिशय महत्त्वाची ठरलेली आहे, जी आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात येऊ शकते. स्क्रीनवरती सर्व आपल्याला म्हणजे डिटेलमध्ये त्यांनी कोणकोणती कामगिरी केलेली आहे, याबद्दल माहिती ऑलरेडी दिलेली आहे. प्रवीण कुमार हे बी-एस-एफचे महासंचालकपदी आता निवड झालेली आहे. सीमावर्ती सुरक्षा दल म्हणजे बी-एस-एफचे महासंचालक पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नाव लक्षात ठेवा, प्रवीण कुमार. देवव्रत महेश रेखे या तरुणाने उल्लेखनीय असा विक्रम केलेला आहे. ते देखील आपल्याला महत्त्वाचं आहे. वाराणसी येथे कोणताही लिखित दस्तऐवज किंवा पुस्तकाचा संदर्भ न घेता आणि पठणामध्ये एकही चूक न करता सलग 50 दिवस संपूर्ण शुक्ल यजुर्वेद पठण हे दंडक्रम पद्धतीने करून महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील 19 वर्षीय देवव्रत महेश रेखे या तरुणाने उल्लेखनीय असा विक्रम केलेला आहे. आता भारतीय वेदशास्त्र परंपरेचा हा गौरव असून वेदमूर्तींच्या कुटुंबातील देवव्रत रेखे या मराठी तरुणाने हिंदू धर्माची पताका ही देशभरात उंचावलेली आहे. आपल्याला परीक्षेमध्ये नाव विचारण्यात येऊ शकते देवव्रत महेश रेखे. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे दुःखद निधन झालेले आहे. ते 7 दशकांपासून समाजवादी आंदोलनामध्ये होते. नळदुर्ग येथे राहणाऱ्या सुराणा यांना अस्वस्थ जाणवल्याने त्यांचं निधन झालेलं आहे. देहदान करून त्यांनी आपल्या कर्तृत्वाची शेवटची पर्वणी ही केलेली आहे. मिलिंद साठे यांची महाधिवक्ता म्हणून आता नेमणूक करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणजे ॲडव्होकेट जनरल या पदी आता मिलिंद साठे यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यांनी बिरेंद्र सराफ यांची जागा घेतलेली आहे. मागील काही महाधिवक्ता आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 2017 ते 22 यामध्ये आशुतोष कुंभकोणी हे महाधिवक्ता होते. तर बिरेंद्र सराफ हे 2022 ते 2025 या कालावधीमध्ये होते. तर आता म्हणजे 2025 नंतर म्हणजे 2026 मध्ये मिलिंद साठे यांची आता ॲडव्होकेट जनरल म्हणून आता नेमणूक करण्यात आलेली आहे. राज्याचे पहिले महाधिवक्ता आहेत एच. एम. सिरवई.
बाबा आढाव यांचे 95 वर्षी दुःखद निधन झालेले आहे. त्यांचं पुण्यामध्ये शिक्षण झालेलं होतं. रसायनशास्त्रात त्यांची पदवी होती. बाकीच्या काही महत्त्वाच्या घटना त्यांच्या अतिशय चर्चेमध्ये असल्या होत्या, की राष्ट्र सेवा दलाशी त्यांनी किशोरवयातच नाते जोडलेले होते. गांधीवादी विचारांनी ते प्रेरित होते. दुष्काळाविरोधात त्यांनी सत्याग्रहासाठी तुरुंगवास देखील भोगलेला होता. आणि बाकीच्या 1953 पासून समाजवादी चळवळीत ते सक्रिय देखील होते. 1970 पर्यंत समाजवादी पक्षाच्या माध्यमातून असंघटित कष्टकऱ्यांसाठी त्यांनी लढा दिलेला होता. त्यांनी बाकीचे काही अविस्मरणीय कार्य त्यांचं राहिलेलं आहे. हे स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता, की म्हणजे हमाल पंचायत असेल, कष्टकरी संघटना, एक गाव एक पाणवठा, अंधश्रद्धा विरोधात योगदान, शेतकरी चळवळ किंवा ग्रामीण विकासासाठी रिडार नावाची संस्था स्थापन करणे असे. त्यांचे काही प्रसिद्ध साहित्यकृती देखील माहिती असणं गरजेचं आहे. एक गाव एक पाणवठा, सत्यशोधनाची वाटचाल, सुमरान, हमाल पंचायत या त्यांच्या साहित्यकृती होत्या. त्यांना 2006 मध्ये पुण्यभूषण पुरस्कार तर मॅन ऑफ द इयर हा द वीक मासिकाद्वारे सन्मान त्यांना अ, केलेला होता. तर लक्षात घ्या बाबा आढाव यांचं 95 वर्षी निधन झालेलं आहे. तर त्यांची जी सगळ्यात महत्त्वाचं जे कार्य होतं ते हमाल पंचायत याची स्थापना ही 1963 मध्ये करण्यात आलेली होती. ओ-एन-जी-सीचे चेअरमन आता श्री अरुण कुमार सिंह हे झालेले आहेत. नाव लक्षात ठेवा, कारण आपल्याला परीक्षेमध्ये नावच विचारण्यात येते, की ओ-एन-जी-सीचे चेअरमन कोण झालेले आहेत? श्री अरुण कुमार सिंह. माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे दुःखद निधन झालेले आहे. 12 डिसेंबर या दिवशी त्यांचं निधन झालं. त्यांनी लोकसभा अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना संसदेला आधुनिकतेकडे नेले. त्यांनी बाकीच्या काही त्यांची राजकीय वाटचाल खूप राहिलेली आहे. म्हणजे नगराध्यक्ष, आमदार, महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष, लोकसभा सदस्य लातूर, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री, केंद्रीय वाणिज्य मंत्री, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री, लोकसभा उपसभापती, लोकसभा सभापती, केंद्रीय गृहमंत्री, राज्यसभा सदस्य आणि पंजाबचे राज्यपाल अशी पदे त्यांनी भूषवलेली होती. संगीता बरुआ पिशारोटी या पी-सी-आयच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरलेल्या आहेत. तर लक्षात घ्या, पी-सी-आय म्हणजे प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून आता संगीता बरुआ पिशारोटी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पी-सी-आयच्या अध्यक्षपदी आता 68 वर्षाच्या इतिहासात प्रथमच एका महिलेला अध्यक्षपद देण्यात आलेले आहे. पी-सी-आयची स्थापना ही 1957 या वर्षी करण्यात आलेली होती. देशाचे सी पदी राजकुमार गोयल यांची निवड करण्यात आलेली आहे. सी म्हणजे चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर. देशाचे मुख्य माहिती आयुक्तपदी आता राजकुमार गोयल यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यांची 3 वर्षांसाठीचा त्यांना कार्यकाळ लाभणार आहे आणि त्यांना राष्ट्रपतींनी शपथ देण्यात आलेली आहे. राजकुमार गोयल हे 1990 बॅचचे सेवानिवृत्त आय-ए-एस अधिकारी आहेत. आता बाकी जी काही महत्त्वाची सी-आय-सी विषयी जी काही माहिती आहे, ही आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. ही अतिशय महत्त्वाची आहे कारण पॉलिटी या घटकामध्ये आपल्याला याबद्दलची माहिती विचारण्यात येऊ शकते. नितीन सिन्हा हे आता भाजपचे नवीन राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष झालेले आहेत. नाव लक्षात घ्या. नितीन नवीन सिन्हा, भाजपचे नवीन कार्यकारी अध्यक्ष. ज्येष्ठ मूर्तिकार राम वनजी सुतार यांचे दुःखद निधन झालेले आहे. 18 डिसेंबर 2025 या दिवशी त्यांचं निधन झालं. निधन झालेलं आहे. वयाच्या 100व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. नोएडा, उत्तर प्रदेश या ठिकाणी ते शेवटचा त्यांनी श्वास घेतला. त्यांचा जन्म आणि शिक्षण याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. 19 फेब्रुवारी 1925 ला त्यांचा जन्म झालेला होता. गोंदूर, धुळे जिल्हा, महाराष्ट्र. त्यांचं शिक्षण जे स्कूल ऑफ आर्ट, मुंबई या ठिकाणी झालं. त्यांचं सर्वात महत्त्वाचं शिल्पकार्य होतं स्टॅच्यू ऑफ युनिटी. जो जगातील सर्वात उंच पुतळा आहे हा त्यांनी बनवलेला आहे. ज्याची उंची आहे 182 मीटर. व्यक्ती होते सरदार वल्लभभाई पटेल. स्थान आहे केवडिया, गुजरात. इतर महत्त्वाच्या शिल्पकृतीमध्ये भारतीय संसद परिसरातील महत्त्वाच्या महात्मा गांधी यांची जी काही मूर्ती आहे, ती देखील त्यांनी बनवलेली आहे. कृष्ण अर्जुन स्मारक, कुरुक्षेत्र हे देखील त्यांनी बनवलेलं आहे. केम्पेगौडा यांचा पुतळा बेंगळूर विमानतळ परिसरातील हा त्यांनी बनवलेला आहे. लचित बोरफुकन पुतळा, आसाम हा देखील त्यांनी बनवलेला आहे. पुरस्कार व सन्मान हे 1999 मध्ये पद्मश्री, 2016 मध्ये पद्मभूषण तर 2024 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. पहिल्या मिस इंडिया मेहर कॅस्टेलिनो यांचे निधन झालेले आहे. नाव लक्षात घ्या. पहिल्या मिस इंडिया मेहर कॅस्टेलिनो. नासाचे नवीन अध्यक्ष आता ठरलेले आहेत जेरेड आयझॅकमॅन. आपल्याला हा देखील प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. न्यू नासा चीफ जे जेरेड आयझॅकमॅन. ते आता नासाचे 15वे ॲडमिनिस्ट्रेटर आता ठरलेले आहेत. ज्येष्ठ साहित्यिक भारतरत्न म्हणण्यापेक्षा ज्ञानपीठ पुरस्कारांनी सन्मानित करलेले विनोद कुमार शुक्ल यांचे निधन झालेले आहे. ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांना नुकतेच 2025 मध्ये सन्मानित करण्यात आलेले होते.
ते छत्तीसगडमधील अतिशय प्रसिद्ध कवी, लघुकथाकार आणि कादंबरीकार होते. 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. आता आपण इंडेक्स काही महत्त्वाचे निर्देशांक याबद्दल माहिती पाहूया. महिलांसाठी शांतता आणि सुरक्षितता इंडेक्स 2025-26 हा आता जारी करण्यात आलेला आहे. जॉर्ज टाउन इन्स्टिट्यूट फॉर वुमन पीस अँड सिक्युरिटी आणि पीस रिसर्च इन्स्टिट्यूट ओस्लो यांनी हा इंडेक्स जारी केलेला आहे. जगभरातील 181 देशांतील महिलांच्या कल्याणाची, सुरक्षितता, न्याय आणि समावेशनाची स्थिती हा इंडेक्स मोजतो. यामध्ये 0 ते 1 मध्ये इंडेक्स हा मोजला जातो. यामध्ये भारताचे स्थान ठरलेले आहे 131वे 181 देशातून. पहिले 3 देश कोणते आहेत? तर पहिला देश आहे डेन्मार्क, दुसरा आहे आइसलँड आणि तिसरा आहे नॉर्वे. तर भारताचा क्रमांक आहे 131. इंडेक्सचं नाव पुन्हा एकदा सांगतो. महिलांसाठी शांतता आणि सुरक्षितता इंडेक्स, वुमन पीस अँड सिक्युरिटी इंडेक्स 2025-26. तर ग्लोबल एआय इंडेक्समध्ये भारत आता 3ऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. हा अहवाल स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या ग्लोबल एआय व्हायब्रन्सी टूल 2025 नुसार जारी करण्यात आलेला आहे. पहिला क्रमांक आहे अमेरिका, दुसरा आहे चीन, तर तिसरा आहे भारत. यामध्ये भारताने यूके, साऊथ कोरिया, सिंगापूरला मागे टाकलेले आहे. तर लक्षात घ्या, ग्लोबल एआय इंडेक्समध्ये भारत हा 3ऱ्या क्रमांकावर आहे. विद्यार्थी मित्रांनो, या होत्या डिसेंबर 2025 यामधील ज्या काही मंथलीच करंट अफेअर होत्या, ह्या संपूर्ण आपण न्यूज कव्हर केलेल्या आहेत. या एका व्हिडिओमध्ये सर्वच न्यूज आता कव्हर झालेल्या आहेत. तुम्ही कोणत्याही परीक्षेमध्ये आगामी म्हणजे 2026 मध्ये ज्या कोणत्याही परीक्षा होणार आहेत, त्यामध्ये डिसेंबर या महिन्यातील आपल्याला चालू घडामोडीचे कोणतेही प्रश्न आलेले असतील, तर ते या ठिकाणी आता कव्हर केलेले आहेत. तुम्ही हा व्हिडिओ नंतरही पाहू शकता आणि आपल्या मित्रांपर्यंत देखील पोहोचवा, कारण जेणेकरून त्यांना देखील याबद्दलची सर्व इत्थंभूत माहिती मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.